मग त्याच्यावरती जोक्स खूप आता मी ऐकते की मेनोपॉज काय जाड झालीस ग. ऐक ना, तुला स्मॉल टॉक येत नाही का करता? आय एम इटिंग वेल, आय एम एक्सरसाइजिंग, आय एम सो हॅपी. हाऊ आर यू? 10व्या वर्षी मुलींना पिरियड्स येतात. दुधामध्ये खूप जास्त हॉर्मोन्स आहेत म्हणून ते वय अलीकडे. तर ते तथ्य आहे का ह्यात काही? थोडंफार आहे त्याच्यामध्ये तत्व. तेव्हा सर्वोत्तम अन्न त्या मुलीला मिळायला पाहिजे. आईने खूप कष्ट घेतले पाहिजे. जाऊ ते पोट भरलं ना तिचं, मला ते बोर होतं तिच्या मागे लागायला. नाही लागायचं मागे. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना भरपूर मुलं व्हायची आणि शरीर झिजायचं. सो अलवणातल्या बायका खूप कमी होत्या बघ. आधीच मरायच्या ना. मेनोपॉज हा प्रकारच माहिती नाही. पाळी कोणाची थांबते? जी बाई अलवणात आहे, सुवासिनी. त्यांना भरपूर मुलं होऊन त्या झिजून लवकरच मरायच्या, पाळी जायच्या आधी. भात खाल्ल्यावर वजन वाढतं तर भात खाऊ नका. पण मग कोणीतरी असं म्हणतं की काय आता साऊथ इंडियन बायका खातातच की राईस, त्यांची कुठे वजन वाढतात? असं खरं काही नाहीये. ते तर किती भात खातात आणि कुठे बारीक असतात. नसतात, असं काही नाहीये. जे अति खातात ते वजनदारच होतात. सो कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट ह्या तिन्हीचा उत्तम बॅलन्स, मल्टीव्हिटॅमिनचा उत्तम बॅलन्स आणि फायबरचा उत्तम बॅलन्स. आणि ते फक्त स्त्रीनी नसतं करायचं. म्हणजे हे ऐकणारे जे त्यांचे नवरे आहेत त्यांनी पण लक्ष द्या. फक्त तिन्हीच नीट खायचं, तिच्या पोटात बाळ असणारे असा मुद्दा नसतो. ओके, आधी काम तुमचं. मला एक बाई भेटल्या होत्या, त्या मला म्हणाल्या होत्या एक दिवस की माझं ना फार मोठा बेलिझम वाढलंय. म्हणलं मोठा बेलिझम? तुमचं पोट वाढलंय तुम्हाला म्हणायचंय का? मोठा बेलिझम हा शब्द नाहीये, मेटाबॉलिझम असा शब्द आहे. ते वाढलंच पाहिजे. आपल्यासोबत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा. मृदुल, तुझ्यासाठी एक नाही 2 खास गिफ्ट्स आहेत. प्रथाची साडी आहे. आपले वॉर्डरोब पार्टनर्स आहेत प्रथा, त्यांची साडी आज मीही नेसलेली आहे. थँक्यू. वाव. आणि बर्वा स्किन थेरपीचे कॉस्मेटिक्स आहेत. येस. गाईच्या शुद्ध तुपापासून बनलेले हे कॉस्मेटिक्स आहेत. खूप सुंदर आहेत. मी स्वतः हे वापरते. फारच छान आहे. तुला नक्की आवडतील. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नमस्कार, मी विभावरी देशपांडे. आरपारच्या वुमन की बातच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला माहिती आहे की आजकाल फिटनेस, बारीक असणं, फिट असणं हा आपल्या जगण्याचा एक फार महत्त्वाचा भाग झाला आहे. नियमित व्यायामाबरोबरच आहार ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आता आपण सगळेच त्याविषयी जागरूक व्हायला लागलो आहोत. आपण अनेकदा या विषयावर चर्चा केली आहे, पण आज आपण एका विशेष फोकस घेऊन त्याविषयी बोलणार आहोत. आणि तो फोकस असा आहे की स्त्रियांच्या संदर्भात वेगवेगळ्या वयामध्ये आपल्या शरीरात जे बदल होत असतात त्या दृष्टीने आपल्या आहारात काय काय बदल केले गेले पाहिजे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आली आहे प्रसिद्ध आहार तज्ज्ञ मृदुल पटवर्धन. नमस्कार. नमस्कार. मृदुल, तुझं स्वागत आहे. आणि आज तुला आहार तज्ज्ञ मृदुल पटवर्धन अशी तुझी ओळख करून देताना मला खूप आनंद होतोय, कारण मी अनेक वर्ष तुझी जर्नी खूप जवळनं पाहिली आहे. तुझा प्रवास फार विशेष आहे आणि नाविन्यपूर्ण आहे. तू फॅशन डिझायनर होतीस, तू कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलंस, तू अभिनेत्री म्हणून काम केलंस आणि आता आयुष्याच्या एका टप्प्यावर तू अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक तुझा फोकस बदलून आज तू आहार तज्ज्ञ झाली आहेस. मृदुलची ही जर्नी, हा प्रवास आपण आरपारच्याच एका एपिसोडमध्ये अत्यंत विस्तृत पद्धतीने ह्यावर चर्चा केली आहे. तुम्ही तो एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा. आणि या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही आरपारच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं अनेकदा होतं की एपिसोड्स पाहिले जातात पण सबस्क्राईब केलं जात नाही. तर मला असं सांगावंसं वाटतं की तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे अशा प्रकारचा खूप वेगळा नवीन कॉन्टेंट करण्याच्या आमच्या प्रयत्नांना एक बळ येतं आणि ते आवश्यकही आहे आमच्यासाठी. तसंच नवीन काय एपिसोड्स येत आहेत ह्याची नोटिफिकेशन्स पण तुम्हाला सबस्क्राईब केल्यावर मिळेल, म्हणजे तुमच्याकडनं काही मिस होणार नाही. त्यामुळे जरूर आरपारच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे सर्व एपिसोड्स नक्की बघा. तर मृदुल, तुझ्या प्रवासाविषयी आता मी विस्तृत बोलत नाही कारण आपण त्याच्यावर चर्चा केली आहे. पण मला या विषयावर तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तुझ्या प्रवासाचा एक रेफरन्स पॉईंट घेऊन की जसं आपलं वय बदलत जातं. कारण आपल्याला माहिती आहे की स्त्रिया इतक्या स्थित्यंतरातनं जातात की आधी
पाळी येते तेव्हा प्युबर्टी, मग प्रेग्नन्सी, मग बाळंतपण, मग प्री मेनोपॉज, मग पेरीमेनोपॉज, मग मेनोपॉज, मग पोस्ट मेनोपॉज, हे शब्द आपल्याला माहिती असतात सगळे. पण या स्थित्यंतरामध्ये तिच्या आहारात बदल होणं अतिशय आवश्यक आहे. आणि दरवेळेला त्याची जाणीव असते असं नाही आहे, कारण आपल्याला माहिती नसतं नक्की आपल्या शरीरात घडतंय काय. त्यामुळे ही स्थित्यंतरं काय होतात आणि त्या अनुषंगाने आपल्या आहारात काय बदल केले गेले पाहिजेत, हे तू प्लीज आम्हाला सांग. आहारात तर बदल असतोच. म्हणजे आपल्याकडे समजा कोणी पाहुणे आलेले आहेत आणि अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत पाहुणे आहेत, तर प्रत्येकाचं ताट आपण वेगळं भरतो, है ना. बरं. सो हां. लहान मुलांच्या ताटामध्ये एक वेगळं कॉम्बिनेशन असतं. बरोबर. मग एक मधली तरुण पिढी जी असते, जे व्यायाम करणारे आणि तरुण तडफदार म्हणतो आपण, त्यांचं एक ताट वेगळं असतं. मग एक मिडल एज मधलं ताट वेगळं असतं, की आत्ता हे घेते, मग थोड्या वेळाने घेते परत, किंवा बास आता मी जरा खाऊन आली वगैरे. आणि मग वयस्कर लोकांचं ताट वेगळं असतं, की जरा मऊ गोष्टी किंवा सपक गोष्टी, त्यातल्या त्यात कच्चं फारसं नको वगैरे. बरोबर. सो आपल्याकडे आल्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगळ्या वेगळ्या ताटाचा आपण खरं तर अनुभव घेऊ शकतो, की हा हे हे हे, आणि ओळखू शकतो की हे की कोणाचं हे ताट आहे? कोणाचं ताट आहे, खरंय. विदाउट इवन एनिवन टेलिंग अस. मी हा विचारच नव्हता केला. Exactly. व्हेरी इंटरेस्टिंग. ओके. तसंच आता मी माझ्याविषयी सांगते. मी लहान होते तेव्हा मी कधीच बारीक नव्हते. सो मी अशी बारीक वगैरे जन्माला आलेली नाहीये. सो आय हॅव ऑलवेज बीन धष्टपुष्ट, गबदूल, गुबगुबीत वगैरे असे सगळे शब्द वापरतात ना मुलींना छोट्या, तशीच मी होते. मग तो एक अवेअरनेस वाढायला लागतो, मग पिरियड्स येतात, मग तेव्हा ऍक्ने हा एक प्रकार येतो, मग त्याच्याविषयी काय, आणि तेव्हा न ऐकणे हे पण एक आवडायला लागलेलं असतं. की नाही, आपल्याला जे जे सांगितलं जातं आहे की हे खा, हे खाऊ नको, लवकर झोप, अमुक तमुक, हे मला काही ऐकायचं नाहीये, आणि मलाच सगळं कळतंय. हे एक वय असतं की जिथे मग आई आजी घरातले जे सांगत असतात ते ऐकायचं नसतं. मग एक वय येतं की जिथे वाचन सुरू होतं, पिअर प्रेशर, की अगं ती हे करते, तो तिनं सकाळी रोज एक हनी लेमन ज्यूस घेते, आता मी पण घ्यायला लागणार. सो एक पिअर प्रेशर किंवा एक उगाच एक इन्फॉर्मेशन, नो हाऊ, की माझ्याकडे असे आहेत की एक हनी लेमन ज्यूस, मग त्याच्यानंतर एक जिरा पाणी, मग त्याच्यानंतर एक कडुलिंबाचं, अरे हेच चालू आहे, जेवणार कधी आहात तुम्ही. सो असं पण करणारे आहेत, ऐकून इन्फॉर्मेशन, फ्रेंड्स, असं. आणि तुम्ही निर्णय पण घ्यायला लागता ना, स्वतःचे स्वतः घेऊ शकता त्या वयात. हो. मग एक लग्नाचं वय येतं की जिथे आता डिटॉक्स, माझी स्किन उत्तम राहायला पाहिजे, शक्यच नाहीये माझ्या चेहऱ्यावर काही नसलं पाहिजे, नो ब्लेमिशेस, नो पिगमेंटेशन, असं सगळं मला आता हवं आहे, बिकॉज मला लग्नात परफेक्ट दिसायचंय. बरोबर. मग लग्न झाल्यानंतर सगळं सोडून दिलं जातं. ज्या करता केला होता अट्टाहास तो संपलेला आहे. आता मग अगं इतक्या लोकांकडे जेवायला बोलवलं जातं, ती एक फेज येते की अजूनही होतं असं? हो, जिथे कुठेही काहीही कितीही जेवलं जातं जातं जातं, गेटिंग बॅक टू वर्क होतं, मग ते काही वर्ष जातं. मग येते प्रेग्नन्सीची वेळ, की त्या प्रेग्नन्सीच्या सिच्युएशन मध्ये आता मात्र नीट खायला पाहिजे. आपण काय खातोय, बापरे, आता ह्यांनी कसं होणार आहे वगैरे एक येते. मग गायनेकोलॉजिस्ट एक गोष्ट सांगतात की तुम्ही जोवर व्यायाम करत नाही वगैरे वगैरे तोवर तुमच्या काय प्रेग्नन्सी धरणार नाही. पण तेव्हा असंही म्हणतात ना की तू खा सगळं, ते शेवटी बाळाला जाणार आहे. अशी आपण जेव्हा त्या वयात होतो तेव्हा खूप होतं नरेश. हे प्रेग्नंट झाल्यावर, त्याच्या आधी एक फेज असते ना. ओके, सो ती एक फेज असते. त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी. मग प्रेग्नन्सी मध्ये आता काय खा, काय खाऊ नका, हे खाल्ल्यावर असं होतं का, ते खाल्ल्यावर तसं होतं का, खूप नो हाऊ, खूप इन्फॉर्मेशन, ह्यांचं हे ऐकायचं, त्यांचं ते ऐकायचं, असं होतं. मग त्याच्यानंतर डिलिव्हरी, की मग एकदा डिलिव्हरी झाली की ते जे डिंकाचे लाडू आणि आळीवाचे लाडू वाट बघत असतात, ती एक फेज असते की कळलंच नाही वजन कसं वाढत गेलं. मग मूल मोठं झालं, मग शाळेत जाऊ लागलं, कळलंच नाही वजन कसं वाढत गेलं. अँड मग येतो प्रीमेनोपॉज, पेरीमेनोपॉज, मुलं मोठी होत आहेत, आणि मेनोपॉज. हा काळ बायकांना समजतच नाही. स्वतःकडे बघायला वेळच नाही. आणि मग हे सगळं जे व्हायला लागतं आपल्याला, कन्फ्युजन, मग हा त्रास होतोय, तो त्रास होतोय, गुडघे दुखतायत, वजन वाढलंय, पोट सुटलंय, मग माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये, मूड स्विंग्स, हे सगळं होतं. मग मेनोपॉज हिट होतो.
मग त्याच्यावरती जोक्स खूप आता मी ऐकते की मेनोपॉज काय वगैरे असे खूप विनोद व्हायला लागतात. काही झालं की म्हणजे काही छोटीशी गोष्ट की अरे चुकून जीपेला मी 1 शून्य जास्त टाकला यार. का मेनोपॉज मेनोपॉज तर कुछ नाही. पण ऑन सिरियस नोट खरंच ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यात परत काय खाऊया, काय होईल म्हणजे माझं पोटाचा घेर वाढणं थांबेल ह्याचा प्रचंड अहोरात्र विचार आणि त्याच्यामध्ये मग उपासमार. हा मला राहू दे मी रात्री खातच नाही आता, मी सकाळी खूप खाल्लंय, माझी विशी होती, मग काही नाही रात्री नाहीच खायचं किंवा फक्त एक आईस्क्रीमच खाऊ का, हे सगळं व्हायला लागलं. मग एक पोस्ट मेनोपॉज की जिथे जाऊ दे मरू दे, काय फरक पडतो आता, जाऊ दे आपलं खायचं आणि मोकळं व्हायचं. ही एक फेज असते की जिथे मुलं मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरू झालेले असतात, पुरुष एक घरातले म्हणजे नवरा किंवा असे अशा एका फेजला आले असं की ते खूप त्यांचं करत असतात. आणि बायकांना एक आता जाऊ दे, मी काही माझ्यासाठी वेगळं केलं नाही, मी ते आपलं सकाळचंच होतं ते संपवलं, कुठे आता आपल्या करता. ही एक फेज येते. पण ही फेज बायकांची खूप वर्ष असते, ती पेरिमेनोपॉज पासून सुरू झालेली असते, जी पोस्ट मेनोपॉज मध्ये मॅक्स असते. आणि मग मात्र पोस्ट मेनोपॉजचा पोस्ट येतो की जिथे आता ना मला हवं ते मी खाणार आहे आणि मग एकदम हवं ते मग चोरून खाणे, ही फेज येते. आता हे कोणीच ऍक्सेप्ट करणार नाहीत, म्हणजे आता हा पॉडकास्ट बघून एकही बाई असं म्हणणार नाही की मी असं करते काहीही असं वगैरे खूप आपल्याला ऐकायला मिळणार, असं कसं कोणी करेल वगैरे हे नाही. पण खातात कारण की हे डेप्रिवेशन आहे, डिप्राईव्ह राहिलेले असतात. आणि आता मला हे खायचंय बुवा, आता मला कोणी हे म्हणू नका की हे खाऊ नको, ते मी खूप केलंय खूप वर्ष, आता माझा खायचा हक्क आहे असल्यासारखा एक ती फेज येते की जिथे आता हवं ते. मग खूप वयस्कर बायकांचं मी पाहिलेलं आहे की त्यांच्या कपाटात लाडू असतात किंवा असा एक चिवडाच असतो की जो किती दिवस आहे हो हा कपाटात तुमच्या, असे वाद होतात घरात, पण ते त्यांना खायचं असतं. अगदी घरातले म्हणतात खाऊ नका आता, पोट बिघडतील, खाऊ नका आता. त्या तिथपर्यंत हा खरं स्त्रीचा प्रवास. आणि हा गेल्या 2 पिढ्यांमध्ये जास्त आपल्या आणि आपल्या थोड्या अलीकडचा आणि आता आपल्या थोड्या पलीकडचा. आपल्याला माहिती नाही त्याच्या आधीच्या पिढीचं, कारण की आपलं लक्ष नव्हतं तेव्हा की आपल्या आजीचं काय चाललंय काय माहिती ना, आपल्याला माहिती नाहीये, पण हे असंच असणार ग, काय वेगळं असणार. पण मग मला असं विचारायचं तुला की काय आहारात बदल, अर्थात तो प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतोय मला मान्य आहे, पण वाढत्या वयानुसार किंवा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर जिथे एवढे शारीरिक बदल होत असतात, तेव्हा आहारात काय बदल केले गेले पाहिजेत किंवा काय विचार केला गेला पाहिजे आहाराचा, हे पण आम्हाला सांगा थोडंसं. सो विचार केला गेला पाहिजे जेव्हा लहान मुली असतात तेव्हा त्यांच्या आयांनी, अर्थात मग जेव्हा तरुण होतात तेव्हा आयांचं ऐकणे हा एक विचार झाला पाहिजे मुलींनी. मग जेव्हा आपापलं करू शकतो आहोत तेव्हा कंटाळा आळस न करता ते करणे हा एक महत्वाचा भाग असतो. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या बरोबर सगळ्यांनी सेम जेवावं, नॉट तो फोमो नसला पाहिजे की अरे मी एक जेवतीये सगळं हेल्दी, बाकी हे काही खाताय, मग ती एक सवय लावणे घराला, असा तो खरं तर ट्रॅव्हल असायला हरकत नाही. आता विल कम टू द फर्स्ट थिंग विच इज एक 10 वर्षापासून एक लहान मुली, अगदी खूप लहान मुली सगळ्यांना कळतं काय नाही खायला देऊ वगैरे वगैरे, पण एक जेव्हा मुलगी 10 वर्षाची होते, तिला आता पिरियड सध्या मुलींना 10व्या वर्षी येत आहेत, सो तेव्हा सर्वोत्तम अन्न त्या मुलीला मिळायला पाहिजे, ह्या करता आईनी खूप कष्ट घेतले पाहिजेत. असं नाही झालं पाहिजे की जाऊ दे तिने ते खाऊन मॅगी केलं आणि संपला विषय, जाऊ दे पोट भरलं ना तिचं, मला ते बोर होतं तिच्या मागे लागायला. नाही लागायचं, मागे लागायचं आणि चांगलंच अन्न घरी बनवलेलं पौष्टिक, म्हणजे काय तर बदाम अक्रोड विकते का असं दरवेळेला नाही. ओके, पौष्टिक म्हणजे ज्याच्यामध्ये बॅलन्स ऑफ जीवनसत्व पाहिजे. सो कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट ह्या तिन्हीचा उत्तम बॅलन्स, मल्टीव्हिटॅमिनचा उत्तम बॅलन्स आणि फायबरचा उत्तम बॅलन्स, योग्य फॅट म्हणजे साजूक तूप, लोणी, ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात, अति काहीच नाही, मॉडरेशन मध्ये सगळं काही, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ PCOS किंवा PCOD किंवा प्रिव्हेन्शन ऑफ एनी गायनेकोलॉजिकल इश्यूज, किंवा मुलींना पाळी यायला सुरुवात होते आणि मग त्याच्यानंतर येतच नाही 3 महिने. मी तेच विचारणार होते की आता या वयातल्या मुलींच्या किंवा 17-18 वर्षाच्या मुलींमध्ये मला PCOD आहे
किंवा मला 3 महिने पिरियड्स झालेले नाही आहेत, किंवा मला पिरियड झाले की मी हलूच शकत नाही, मी बाहेरच पडू शकत नाही, मला झोपून राहावं लागतं, हे खूप जास्त ऐकायला मिळतंय. जे म्हणजे आपण त्या वयात असताना एखाद दुसरी अशी मुलगी असायची की जिला शाळेत पण येता यायचं नाही, तिला खूप त्रास व्हायचा, पण आता ते सर्रास दिसतं आहे. तर हा बदल जो झाला आहे तो कुठेतरी आहारात झालेल्या बदलाशी आणि जीवनशैलीत झालेल्या बदलाशीच निगडित आहे असं उघड आहे. म्हणजे ऑफकोर्स आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम प्लेज अ व्हेरी बिग रोल. म्हणजे लगेच आता आणा मॅग्नेशियम सप्लिमेंट आणि एवढ्याशा मुलीला ते द्यायला लागा, तर नाही, आहारातनं आपल्याला भरपूर आहे. सो मॅग्नेशियम रिच फूड्स म्हणजे पालेभाज्या भरपूर खायच्या, भोपळ्याच्या बिया, त्याच्यात मॅग्नेशियम आहे. काही नाही तर पोटात दुखत असेल त्या मुलीच्या, तर एक रोज जेवणानंतर रात्री एक चमचाभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्या तरी भरपूर मॅग्नेशियम त्याच्यातनं मिळतं, की जेणेकरून पिरियड्सची पोटदुखी म्हणा किंवा डिस्कम्फर्ट किंवा आता मला उठताच येत नाही, अंगदुखी, स्पॅझम्स, ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊ शकतात. पालेभाज्या खायला पाहिजेत त्यावेळेला भरपूर, त्याच्यात भरपूर मॅग्नेशियम मिळू शकतं. सो डायरेक्ट सप्लिमेंटकडेच जायला पाहिजे असं काही नाही, आधी अन्न खाल्लं पाहिजे आणि मग आता त्या अन्ना आता मला पालेभाजीच आवडत नाही, मी नाही भोपळ्याच्या बिया खाणार, ते पण खूप असतं ना. आणि याच वयात आता सोशल मीडियामुळे झिरो फिगर करण्याकडे मुलींचा कल असतो. पण आता ती फेज गेलीये बरं का, आता झिरो उरलं नाहीये. चांगलं मुली फारच चांगलं ते मानसिक अवस्थेला खूप मदत करणारं आहे. प्रश्नच नाही की झिरो हा प्रकार उरला नाही अजिबातच नाही. ओके. आणि थोडंसं पुढे म्हणजे जेव्हा लग्नानंतर आता मूल हवंय अशा फेजमध्ये अनेक मुली असतात, आणि आता एका दृष्टीने ते चांगलं पण आहे की तुझ्याकडे पण अनेक तरुण मुली येत असतील की आता आम्हाला प्लॅनिंग करायचं आहे, तर आम्ही काय खाऊ. हो, पण त्याच्यामधली एक जी फेज आहे ना, की जिथे हे 10 वर्षाची मुलगी आता झाली 14-15 वर्षाची, की जिथे आता मला जिमला जायचं, बरोबर, आणि मला ट्रेनर म्हणतोय की प्रोटीन बढाव, आणि आई म्हणते अजिबात ते काही व्हे प्रोटीन वगैरे आणायचं नाही. बरोबर, ऑलराईट. सो घरी तो एक मोठा काय कलेश म्हणतो. अरे देवा, म्हणजे अशा वेळेला मला सगळ्या फॅमिलीला सरांनी सांगितलं आयदर सरांनी सांगितलंय किंवा मग आई म्हणते नाही. हा एक सर आणि आई मधला एक जी कात्रीत ती बिचारी मुलं सापडलेली असतात. तर त्याच्यासाठी नोहाव असा असला पाहिजे की प्रोटीनची आवश्यकता आहे का, बरोबर, कारण की प्रचंड व्यायाम होतो आहे. सो प्रचंड व्यायाम होतो आहे, तर शरीराचा रिपेअर हे जर प्रोटीन करणार असेल तर लॅक तर करून चालणार नाही. बरोबर, म्हणजे आहारातनं दिलं पाहिजे. आता व्हेजिटेरियन लोक असतील तर आहारातनं उसळ, डाळ किती खाणार आहे, 4 वाटी नाही खाऊ शकत ना म्हणजे माणूस डाळ. सो उसळी खाल्ल्या, पनीर खाल्लं, ओके, चक्का खाल्ला, चक्का विसरून जातो आपण, खूप छान प्रोटीन आहे. दही खाल्लं, ओके. दूध आता खूपदा पचत नाही, आता लॅक्टोज इंटॉलरंट खूप असतात, आता सध्या खूप लॅक्टोज दुधात असतं, त्यामुळे सगळेच आता इंटॉलरंट होऊ लागलेत. अच्छा, बदल हो ना, दुधात लॅक्टोज जास्त खूप आहे आता जे दूध अवेलेबल आहे. मग त्याचाही थोडंसं मागे जाऊन विचारते. आजकाल जे तू म्हणालीस की 10व्या वर्षी मुलींना पिरियड्स येतात, तर मी असं कुठेतरी वाचलं होतं की दुधामध्ये खूप जास्त हॉर्मोन्स आहेत म्हणून ते वय अलीकडे, तर ते तथ्य आहे का, ह्यात काही काय मिथ? थोडंफार आहे त्याच्यामध्ये तथ्य, ओके, पण त्याचा अभ्यास आता खूप चालू आहे की इज इट द ओनली रिझन. तर इट इज नॉट द ओनली रिझन. द रिझन ऑल्सो इज एक्सपोजर टू इन्फॉर्मेशन. पण त्यांनी फिजिओलॉजिकल बदल असा होऊ शकतो. येस, ऑफकोर्स. एक्सपोजर टू इन्फॉर्मेशन, एक्सपोजर टू एनी काहीही वादविवाद होत असतील घरामध्ये, तर मुलांना त्याच्यामध्ये समजावलं जातं की काय होतंय ना आमच्याकडे, जे लहानपणी नव्हतं बघ, की मुलांच्या समोर काही नाही हे केलं जायचं, किंवा आम्ही काहीतरी टीव्हीवर बघतोय तेव्हा दिस इज ऑल राईट फॉर चिल्ड्रन, तर नाही, इट इज नॉट. नाही, तुमच्या बरोबर त्यांनी हे बघायचं. किंवा आता फोन दिला जातो मुलांना सहज, तुम्हाला काय माहिती ते काय पाहताय. तर नाही, पेरेंट्स हे असतं वगैरे सगळं जरी असलं ना तरी ते मस्त वाट शोधतात. बरोबर, सो इन्फॉर्मेशनला एक्सपोज खूप झालेली आहेत मुलं. बरं, तुम्ही खूप त्यांना अगदी छान गुबगुबीत ठेवलेलं आहे, पण बाहेरून येणारी इन्फॉर्मेशन ते तुम्ही थांबवूच शकत नाही. सो इट इज नॉट जस्ट द इस्ट्रोजन और द लॅक्टोज फ्रॉम द मिल्क, इट इज ऑल्सो अ लॉट ऑफ अदर थिंग. खूप गोष्टी आहेत. मग तिथनं मी परत आपल्या मुद्द्यावर येते की तू म्हणत होतीस की इन्स्ट्रक्टर सर हे सांगतात आणि आई आणि सर ह्यांच्यामधला आपण प्रोटीन. अरे एकानंतर असे खूप फाटे फुटू शकतात. ओके, सो प्रोटीन जे आहे तर ते आहारातनं आधी मिळवायचा प्रयत्न करायचा आणि मग व्हे प्रोटीनकडे त्या मुलांनी जायचं. सो व्हे प्रोटीन प्यायला हरकत नाहीये किंवा प्लांट प्रोटीन सुद्धा प्यायला हरकत काहीच नाहीये, पण इफ
जर तुम्हाला ते आहारातनं मिळत नसेल तर. पण आपलं आहारातनं मिळतंय किती किती सो डाळी हे खाताय कसं का? कळतं? चेक. चक्का दही खाताय का? चेक. उसळी खाताय का? नाही. हे मी व्हेजिटेरियन लोकांसाठी सांगते. बरोबर. नॉन व्हेजिटेरियन लोक चिकन खातायत का? मासे मटण खातायत, खातायत का? हा. मासे खातायत का? प्रॉन्स खातायत का? मस्त. सो आहे ना प्रोटीन. आता अजून किती पाहिजे? तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन आहे जी ह्या वयातल्या मुलांना असते इंटरनेटवरती खूप गोष्टी बघून, की आपल्या वजनाच्या किती टक्के हा. प्रोटीन खायला पाहिजे. की माझं जर वजन 60 किलो असेल तर मला मिनिमम 60 ग्रॅम प्रोटीन असलं पाहिजे. हे जे कॅल्क्युलेशन आहे हे दे आर इन्फॉर्म. त्यांना येतं ते. हे आहे मग मी किती, मग ह्याच्यातनं किती मिळतात, त्याच्यातनं किती मिळतात. तर हा जो हिशोब आहे ना, हा भारतीय लोकांना 100% अप्लाय होत नाही, कारण की आपला मसल आणि परदेशातला लोकांचा मसलमध्येच मुळात फरक आहे. अच्छा. ब्रॉड, वाईड आणि लार्ज मसल आहे. आपला एशियन मसल जो आहे, ओके, एशियामधली जी कंट्रीज आहेत त्यांचा मसल छोटा आहे बघा. आपण अंगाने आपल्या शेजारी एक ऑस्ट्रेलियन बाई उभी राहिली तर हम तो कुछ भी नाही आहे असं होईल की नाही. बरोबर. सो ऑस्ट्रेलियन बाई खूप तगडी आणि जास्त मस्क्युलर असू शकते आपल्या इंडियन बाईपेक्षा. सो मग प्रोटीन जे आहे जरी वय सेम असलं तरी तिने किती जरी खायचं? व्यायाम सेम असला तरी सुद्धा भारतीय मुलींनी एवढं प्रोटीन खायची आवश्यकता नाहीये. आणि मग आपल्याला हाही विचार करावा लागतो की मग तुझी आईनी कसं जेवली आहे, तुझी आजी कसं जेवली आहे, मी काय घेऊन आली आहे जीन्स एक्झॅक्टली, तुझा डीएनए काय म्हणतो, DNA की गरज आहे का. तुझी आजी उसळ आणि डाळींवरती तिचं झालं होतं तर तू आता एवढं मी 400 ग्रॅम चिकन खाऊन कसं पचवायचं तरी कसं? एवढं आवश्यकता नाहीये. ओके. सो हा जो एक कॉन्फ्लिक्ट आहे त्या वयामध्ये तर तो जरा सोडवला पाहिजे. मग ते वय पुढे जातं, मग काय लग्न ठरतं वगैरे वगैरे, आणि मग तेव्हा एक खूप गरज असते चांगली फिगर असायची, लग्नात बारीक राहायचं, किंवा तो शरारा बसला पाहिजे. म्हणजे मला तर हेही सांगितलंय की माझा शरारा स्टिच झालाय, ओके, आता मला त्याच्यात बसायचंय, तो आता रिपेअर नाही होणार आहे. अरे बापरे. पण मला बारीक व्हायचंय, म्हणजे माझ्याकडे फक्त जादूचीच कांडी पाहिजे, त्याच्याशिवाय मी हे कसं करणार आहे. तर तो दिसायचं, दे हॅव बिकम पफ्ड, असे पफी दिसायला लागलेले असतात केळवणं वगैरे खाऊन. खूप केळवणं होत असतात आणि मग लाडही होत असतात की आता कधी ग तुला हे खायला मिळणार, की मग काहीच्या काही चाललेलं असतं. त्याच्यामुळे असा पफी फेस झालेला असतो. जागरण होत असतात, परदेशात असेल नवरा तर मग अहोरात्र फोनवरती गप्पा, त्यामुळे जागरण होतं, त्यामुळे ना चेहऱ्यावर अशी एक सूज आलेली असते आणि फुगलेला बॉडी दिसत असते. सो जर आहार दुरुस्त केला, योग्य अन्न योग्य वेळेला योग्य प्रमाणात जर खाल्लं आणि व्यायाम रोज केला तर हा पफीनेस निघून जातो आणि शरीरात तसाच्या तसा बसतो. आता योग्य अन्न योग्य आहार हे त्या वयात किंवा त्या फेजमध्ये हे काय असलं पाहिजे हे आम्हाला सांग. सो योग्य अन्न म्हणजे एकतर सर्वात महत्वाचं, आपण जे गहू खातो किंवा गहू, ब्रेड, रवा, दलिया, आता काही लोकांना ह्याच्याशिवाय इलाज नसतो, पण मोस्ट ऑफ द टाइम जर मिलेट खाल्लं, मिलेट म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, आणि आता मिळतात ना वेगवेगळे फॉक्सटेल, कोडो, प्रॉसो, लिटिल मिलेट वगैरे, कुटकी, हे सगळं सुद्धा खाता येतं, कारण की मिलेट हे आपलं हॉर्मोनला बॅलन्स करतं. अच्छा. हॉर्मोन बॅलन्स झाला ना की अर्ध्या गोष्टी सॉर्ट होतात. मग आपला वॉटर रिटेन्शन कमी होतं, ओके, किंवा स्किन फ्रेशर दिसायला लागते, पिगमेंटेशन कमी होतं, रिज्युविनेटेड चेहरा दिसतो, म्हणजे आता स्पेशल करून आल्यासारखा होतो, म्हणजे लागतच नाही हे काय करायला फेशियल. सो हे झालं योग्य अन्न, ह्याच्यामध्ये मिलेटला प्राधान्य, मग फळं आली, भाज्या आल्या, ओके, प्रोटीन आलं, प्रोटीन व्हेज नॉनव्हेज प्रमाणे आलं, आणि वेळा महत्वाच्या आहेत. हे सगळं म्हणजे नुसतंच प्रोटीन खाल्लंय आणि रात्री 10 वाजता पंचपक्वान्नाच्या केळवणांचं काय करायचं? म्हणजे माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना एक मेन्यू देते बरं का, की हा आमचा मेन्यू आहे, असा ह्याच्यात तुमचं केळवण बसवा. अगदी खरं आहे, पण केळवण हे कौतुक आहे आणि त्या माणसासाठी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर त्या मुलीचं कौतुक करायला, की लहान असायच्या ना पूर्वी मुली आणि मग त्यांची लग्न व्हायची, तर मग कसं सासरी कुठे हे मिळणार तुला, म्हणून मग कौतुक केलं जायचं. आता असं काही नाहीये एकतर, आणि दुसरं म्हणजे कौतुक जर करताय तर मग तिला आवडेल ते करा ना, किंवा तिला आवश्यक जे आहे. त्या नवऱ्या मुलीला एवढं टेन्शन आलेलं असतं की आता हे खाऊन माझं वजन वाढेल, ओ माय गॉड, आता मला इरप्शन्स येतील, माय स्किन विल हे सगळं, आणि मग तिने कसं बसं मन राखायला लोकांची ते केळवण घ्यायचं कशाला. त्यापेक्षा काही तुझा मेन्यू आहे का असं विचारावं लोकांनी, की तुझा काही मेन्यू आहे का केळवणाचा, त्यात आम्हाला जे जमेल ते आम्ही करतो. मग एक साऊथ इंडियन मेन्यू, एक नॉन व्हेजिटेरियन मेन्यू. छान.
फार छान कल्पना आपल्याला आज मृदुलने सांगितलेली की ज्या माणसासाठी, ज्या व्यक्तीचं कौतुक करण्यासाठी आपण हा सगळा घाट घातला आहे, तिच्यासाठी काय चांगलं आहे, तिला काय हवं आहे, तिला काय आवश्यक आहे, ह्याचा विचार करणं म्हणजे खरोखरच आपण त्या व्यक्तीचं कौतुक करणं. तर आपल्या विचारात हा बदल होणं खूप महत्वाचं आहे. आणि मग तो टेन्शन नाही येणार ना, कारण की हो. स्ट्रेस हा अत्यंत घातक प्रकार आहे. आपण तिकडे यायचंच आहे. मी तिकडे हो, तुला मोठा घेऊनच विषय येणार आहे. आहे. हो, आय नो. हा. सो हे झालं लग्न आणि त्याच्या आजूबाजूचं, हम्म. की जिथे लग्नात तर जेवायलाच लागणार आहे आणि मग केळवण एवढी जेवले पण लग्नात मी काहीच माझ्या खाल्लं नाही, खाऊच शकले नाही. असंही होतं. ओके, पण मग ह्या वेळेला ही काळजी घेतली पाहिजे की आपण जे अन्न खातोय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण खातोय का, ती एक चेकलिस्ट असली पाहिजे की 4 वाट्या भाज्या रोज खातोय का, एखादं फळ तरी रोज खातोय का, प्रत्येक अन्नामध्ये प्रोटीन आहे का, मग व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो, प्रोटीन हवं आणि ते लिमिटेड, की एक 200 ग्रॅम चिकन घेऊन बसलेलो आहोत पण सकाळी पण 200 खाल्लंय, मग तेवढा व्यायाम करते, तेवढा व्यायाम करते. सो त्याचा एक काय म्हणतात त्याला, तो बॅलन्स पाहिजे की आपण प्रोटीन किती खातोय, धान्य किती खातोय. तर सकाळी एकदा खाऊन झालंय ना, मग संध्याकाळी शक्यतो टाळायचं. सो असं जरा थोडा बॅलन्स केला. आणि सर्वात महत्वाच्या वेळा आहेत की ह्या लग्न ठरलेल्या मुलामुलींची जी वय आहेत ना, तिथे वेळा ह्या पाळणं मुश्किल म्हणजे महामुश्किल आहे. खरंय. हा, अगदी. म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणे, त्याच्यानंतर जेवणे, किंवा जिमलाच संध्याकाळी 7:30-8ला जाणे, यायचं 10 वाजता आणि मग 10:30-11:45ला जेवायचं. ओके, किंवा दुपारी सकाळी मीटिंग असतात, आम्ही लॉग इन केल्या मीटिंग आहे, मग ती लॉग इन केल्या मीटिंग असल्यामुळे मला काही खाता येत नाही. आणि मग मात्र 2-2:30 वाजता जेव्हा इतर लोक जेवायला जातात तेव्हा 2-2:30चं जेवण पचत नाही, रात्री 10:30-11:45चं जेवण पचत नाही. आणि पचत नाही म्हणजे अंगीही लागत नाही ना, बरोबर. म्हणजे न्यूट्रिएंट्स तुमच्या रक्तापर्यंत जर पोचणारच नसतील तर तुमच्या शरीराला ते मदत कसे करते, मग तुमच्या स्किनला कशी मदत होईल, तुम्ही रिज्युमिनेटेड फ्रेश कसे दिसाल, केस कसे चांगले राहतील, काहीच नाही चांगलं राहणार. सो त्या वेळा खूप गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत. आणि झोपणे प्रचंड गरजेचं आणि महत्वाचं आहे. झोप उत्तम असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ते पहिल्या नंबरावर आहे, माहिती आहे ना. आणि सगळ्या वयाच्या सर्व स्त्री पुरुषांसाठी म्हणजे हे एकमेव गोष्ट आहे, झोप ही गोष्ट. म्हणजे आहार तर आपण बोलतोच आहोत, पण झोप ही गोष्ट लहान मुलगी आणि म्हातारी आजी ह्या फुल वयोगटात सगळ्यांनाच ते गरजेचं आहे. आणि तेही खूप महत्वाचं आहे की त्या वयामध्ये ती झोप जी आहे ती काय करते. हा, म्हणजे आता काही हॉर्मोन्स असतात, एक ग्रेलिन नावाचं हॉर्मोन आहे आणि एक लेप्टिन नावाचं हॉर्मोन आहे. ओके, ग्रेलिन काय करतं तर सांगतं भूक लागली, लेप्टिन सांगतं आता बासपोट भरलं. अच्छा, हे नीट रिलीज होण्याकरता किंवा रादर हे नीट तयार होण्याकरता आपल्याला झोप आवश्यक आहे, चावून अन्न खाणं आवश्यक आहे. सो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग झोप उत्तम का पाहिजे तर कॉर्टिसॉल विषयी आता खूप कॉर्टिसॉल आता हे फक्त आपल्या मुलाचं नावच ठेवायचं बाकी आहेत लोक. कॉर्टिसॉल आणि मेटाबॉलिझम, की आम्हाला 2 मुलं आहेत, मोठा मुलगा मेटाबॉलिझम आहे आणि छोटी मुलगी कॉर्टिसॉल. एवढंच राहिलंय आता करायचं. नाही, मला ही परत याही विषयावर मला विचारायचं आहे तुला. आपण हा वयाचे टप्पे एकदा पार केले की आपण कॉर्टिसॉल आणि मेटाबॉलिझम या 2 मुलांकडे वळूया. तर कॉर्टिसॉल हे खूप महत्वाचं आहे. झोप जर चांगली झाली आपली तर मात्र कॉर्टिसॉल हे वेड्यासारखं रिलीज होत नाही आणि वागत नाही. सो ते खूप नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे. सो झोप ही महत्वाची. सो पेरीमेनोपॉज, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज ह्याच्यामध्ये कॉर्टिसॉल वाढायची शक्यता खूप असते जर झोप नीट झाली नाही तर. लहान मुलांमध्ये जर झोप नीट झाली नाही तर ते जे अन्न खातात ते अंगी लागणार नाही. वाढीसाठी मुलांनी ग्रोथ हॉर्मोन खूप महत्वाचा आहे ना. बरोबर. सो त्या ग्रोथ हॉर्मोन साठी सुद्धा खूप महत्वाची आहे झोप. ह्या मधलं जे वय आहे जिथे लग्न आणि नोकऱ्या आणि हे सगळं आहे तर तिथे ती झोप महत्वाची आहे. कारण की नाहीतर माइंड फॉग, मेंटल अत्यंत काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रीम स्ट्रेस, मेंटल एक्झॉशन, की ज्याच्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय आता मला समजत नाहीये, इट इज टू मच टू टेक. आता मला एक रविवार लागणार आहे दिवसभर झोपायला.
ते मेंटल एक्झॉशन त्या लेवलचं. पण झोप येणं आणि लागणं ह्याचा पण परत आहाराशीच संबंध आहे ना. आता कुठला विषय आधी घ्यायचा आणि कुठल्या विषयावर आधी बोलायचं, कारण ते इतकं इंटररिलेटेड छोट्या आहे. छोट्या गोष्टी आहेत. मला आपण या टप्प्यावर येऊया की आता मला फॅमिली हवी आहे. हा विचार केला जातो का की मी माझं शरीर एक मूल वाढवण्यासाठी तयार करण्यासाठी मी काय बदल करते माझ्या जगण्यात आणि माझ्या आहारात, आणि तो काय असला पाहिजे? सो एकतर असं झालेलं आहे आता की ज्या वयात मूल व्हायला हवं त्या वयात खूप रेअरली होते. आय एम नॉट सेइंग नाही होते बरं का, आहेत काही मुली खूप विचार करूनही लवकर प्रेग्नेंट व्हायचं ठरवता आहेत, किंवा ज्यांच्याकडे आमच्याकडे असंच असतं असे आहेत. पण मोस्ट ऑफ देम विचार करतायत की आत्ता कुठे, आत्ताशी तर लग्न झालंय, आत्ताशी तर पैसे कमवायला करिअर मध्ये लागलोय, तुमची एक काहीतरी एक आत्ता level कुठे यायला पाहिजे. तिथे मी येणारच होते की लेट प्रेग्नन्सी. त्यामुळे लेट प्रेग्नन्सी खूप जास्त आढळते. आणि त्या लेट प्रेग्नन्सीमध्ये काय झालेलं असतं की गायनेकॉलॉजिस्ट म्हणत असतात की मग आता IUI करूया किंवा मग IVF कडे जावं लागेल, आधी तुम्ही स्वतः प्रयत्न करा, मग ओव्ह्युलेशन सुधारूया, असे खूप इश्यूज असतात की जे म्हणजे काय करायचंय हा एक प्रश्न पडतो की म्हणजे ते आपोआप होणार आहे का, तर मग औषध गोळ्या तर आहेतच. आणि मी सुधारू म्हणजे मी काय करू तर एक तर रेग्युलर व्यायाम करायला लागणे, ओके, करायला लागणे. करत असाल तर तो तुमच्यासाठी योग्य आहे का आधी शोधून काढणे, ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही अन्न खातो आहोत ते पुन्हा एकदा ह्याच्यातून आपण कुठेच जाऊ शकत नाही कुठल्याही वयात की योग्य अन्न योग्य वेळेला योग्य प्रमाणात. सो खूपदा जंक खूप खाल्लं जात असतं, बाहेरचं अन्न खूप खाल्लं जात ते असतं. खूप मी असं म्हणत नाहीये बाहेर अन्न खाऊ नका, घरी खा हे मी अगदीच म्हणणार पाहिजे. पण जे काही बाहेर आहे ते सुद्धा आपल्याला मिळतात की आता खूप हेल्दी गोष्टी मिळतात बाहेर. आपल्याला असे माहिती आहेत रेस्टॉरंट्स की जे ऑलिव्ह ऑइल बेस देतात किंवा साजूक तुपाचा बेस असतो किंवा खूप फ्रेशली मेड असतं. सो मग वाय डोंट वी ऑप्ट की आपण अशा ठिकाणी जाऊन खाऊया की जे फक्त हेल्दीच असेल, जे नाही होत बाहेर खायचं मग हेच खायचं ना की जे जिभेचं काय करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त कराव्या लागतात. आणि ते फक्त स्त्रीनी नसतं करायचं, म्हणजे हे ऐकणारे जे त्यांचे नवरे आहेत त्यांनी पण लक्षात घ्या, फक्त तिनेच नीट खायचं, तिच्या पोटात बाळ असणार आहे असा मुद्दा नसतो, ओके. आधी काम तुमचं असतं. सो फॉर दॅट ऑल्सो उत्तम अन्न घरात बनायला लागलं पाहिजे की जिथे तो नवरा सुद्धा आणि ती बायको दोघंही उत्तम जेवायला लागू शकतात अशी योजना घरी झाली पाहिजे. मग तुम्हाला बनवता येत नाहीये का, मग स्वयंपाकाची बाई ठेवा, पण ते करून घ्या, मला वेळ होत नाहीये, मग कोणीतरी तुम्हाला करून देईल. मात्र ते वेळेतच खाल्लं गेलं पाहिजे, योग्य प्रमाणात खाल्लं गेलं पाहिजे. खूपदा असं वाटतं लोकांना डाएट करायचं म्हणजे वजन कमी करण्याकरता करायचं, हा पण एक मोठा समज असतो. सो डाएट हा असा ऑर्गनाइज करणे हा पण एक खूप मोठा टास्क आहे. सो डाएट जीवनशैली झाली पाहिजे ती. आणि इट हॅज टू बी अ वे ऑफ लाईफ. कारण की जेव्हा तुम्ही विचार करता की आपल्याला मूल हवंय तेव्हा तुम्ही पेरेंट्स झालेले असता. बरोबर, अगदी बरोबर. यू आर ऑलरेडी पेरेंट्स. आता तुम्ही विचार करा, जे मूल अजून त्याचं बीजही नाही आहे, तुमच्या विचारात आहे ते मूल ना आता, म्हणजे तुम्ही आई बाबा आहात, तुम्ही त्याला कच्ची दाबेली देणार आहात का? वा, किती छान बनवणार आहात का त्या मुलाला? तर नाही. किती छान विचार आहे. सो तुम्ही आता ऑलरेडी पेरेंट्स झालेला आहात विचारांमुळेच, आता तुम्ही छानच जेवायचं. कारण ते मूल तू म्हणलीस तसं कन्सीव्ह होण्या आधीपासून तुमचं आरोग्य कसं आहे यावर त्या मुलाचं आरोग्य ठरणार आहे ना. म्हणजे जेव्हा एक आपण मडकं घडवतो तेव्हा अशी कुठली माती चालतीये का त्याला, आणि जमीन कशी आहे तेही महत्त्वाचं. जमीन कुठली होती, कुठली माती होती, ती चालली गेली पाहिजे, त्याच्यात पाणी व्यवस्थित, त्याचं प्रमाण छान, मग तुम्ही ते ठेवलं करायला. बरोबर है ना. म्हणजे आपल्याला तुमच्या विचारात जेव्हा आता आपल्याला मूल होऊ शकतं येतं, तिथे तुम्ही आई वडील झालेला असता, तिथूनच विचार करायचा की आता काय खायला पाहिजे. मग तो विचार सुरू झाला की इव्हेंच्युअली तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता फॉर अ व्हेरी सेफ अँड अ व्हेरी नॅचरल कन्सेप्शन, अनलेस देर इज सम इश्यू. करेक्ट. असं मी असं हे नाही करत आहे की मग होणार नाही, देर कुड बी इश्यूज, आणि त्या इश्यूजना सपोर्ट करायला किंवा आता IVF मधनं एखादी व्यक्ती जात असेल तर खूप जास्त मेडिकेशन असतं, खूप हॉर्मोनल अप अँड डाऊन होतो, तिथे मग आहार मदत करतो. कारण की तो हॉर्मोनल अप अँड डाऊन मानसिक अवस्थेला सुद्धा खचवतो. नाही, कारण मुळातच तुम्ही खूप नाजूक तुमची अवस्था असते ना मनाची. स्त्रीला IVF मधनं जाताना अतिशय यातना नाही म्हणता येणार, पण मानसिक यातना कठीणच आहे, ते कठीण असतं. प्रश्नच
सहन करणं, ते खेपा डॉक्टरकडच्या, ते ट्रीटमेंट्स, हे खूप असतं. आणि हॉर्मोनल अप अँड डाऊनमुळे जी मानसिक अवस्था होते त्याचं तुम्ही काय करणार? बाकी सगळ्याला औषधं आहे, त्याला अन्न आहे. आणि त्या पॉइंटला फार मेडिकेशन बाकी चालणार आहे. अँटी अँझायटी या गोष्टी पण तशा फारशा योग्य नसतील. मग त्या अन्नातनं तुम्हाला तो Yes. सोर्स शोधा. का? कारण की अन्न जे आहे ते आपल्याला सारासार विचार करायला मदत करतं. सारासार विचार जर झाला तर हे एक्सप्लेन, हे जरा उलगडून सांग. म्हणजे परत एकदा, योग्य अन्न योग्य वेळेला योग्य प्रमाणात जेव्हा आपण खातो तेव्हा त्यातले जे गुण आहेत, म्हणजे मग अँटीऑक्सिडंट्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, मायक्रो न्यूट्रियंट्स एस्पेशली, हे सगळे जे आहेत ना ते आपल्या मनावर पण काम करतायत ना. आपल्या मनाला स्टेबल करायचं पण काम करतायत. तो रिपेअर घडतोय ना आतून, की समजा मी अस्वस्थ आहे, माझी अस्वस्थता कमी करण्याकरता मी समजा फळ खाल्लं तर मला जास्त मदत होणार आहे, ना की मी कॉफी प्यायले. पण म्हणजे आपण किती चुकीचं, आपण म्हणजे सामान्यतः चुकीचं वागलं जातं की स्ट्रेस इटिंग बऱ्याचदा चुकीच्या गोष्टींचंच होतं, की आता मी गोड खाते काहीतरी, मला खूप फ्रस्ट्रेशन आलंय, मला खूप चिडचिड होते, मला काही सुचत नाहीये, तर मी एक केक खाल्ला, तर पण त्यांनी मग सुचलं का? नाही ना. म्हणजे अगदीच आपण त्याच्या उलट वागतो. पण त्यापेक्षा एखादं फळ खाल्लं असतं तर कदाचित सुचलं असतं. असं पण सारासार विचार अन्न हा फार खूपच खूप वाढवतो. छान नातं आणि आहे. सारासार जेव्हा विचार वाढतो आपला, मग तेव्हा हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना ते इरॅशनल थिंकिंग मधनच तर तयार होतात. भीती, राग, इरिटेशन, अनॉयन्स, वैताग, ओके, दुःख, आपल्याबद्दल वाटणारं, म्हणजे आपणच आपल्याबद्दल खूप दुःख वाटून घ्या की यार मेरे लाईफ में माझं काय यार हे काय चाललंय, कुणाचंच माझ्यावर प्रेम नाही, मलाच करावं लागतंय, ह्याचं बरं आहे, हा सुटलाय त्यातनं, IVF मला कशातनं जावं. साहजिक आहे, हे सगळं मानसिक अवस्था असते. त्याच्यातनं त्या स्त्रीनी शांत होण्याकरता सुद्धा आहार खूप मदत करतो. आणि जेव्हा एखादी स्त्री नॅचरल कन्सेप्शन होतं त्यांचं, तेव्हा तर काहीच म्हणजे उत्तमच, की इट्स व्हेरी व्हेरी, दे आर ऑल्सो लकी अँड दे आर फॉर्च्युनेट. आणि छान आहार मग सुरूच झाला पाहिजे. आणि IVF म्हणणं जेव्हा होतं तेव्हा सुद्धा उत्तम आहार हा घेतलाच पाहिजे. मी काही मुलींची बोलली आहे तेव्हा मला लक्षात आलं की खूप उष्ण खातात, खूप मसालेदार, कारण ते खावंसं पण वातूळ नाही खातात, म्हणजे आधीच खात असतात. हा, सो खूप वातूळ, वांगी, बटाटा, ओके, किंवा खूप मसालेदार कडधान्य, तर्रीवाल्या गोष्टी. कारण की मग नाही, मग ते प्रेग्नंट झाल्यावर ते खाता येत नाही काही. पण नाही, तुम्ही प्रेग्नंट होण्याकरता आधी हे बंद करायला पाहिजे. सो शरीराला शांत ठेवणं गरजेचं आहे. ओके, ॲब्सोल्युटली काम, सात्विक म्हणजे अगदी साजूक तुपातलंच मला म्हणायचं नाही, पण शांत, तामसी शक्यतो नाही खायचं. त्यामुळे कन्सेप्शन खूप छान आणि लवकर झालेलं मी बघितलेलं आहे. ओके, सो ते खूप महत्वाची गोष्ट आहे व्हेन इट कम्स टू आहार ह्या बाबतीत. आणि जेव्हा प्रेग्नंट होतात मुली त्यानंतर मात्र आता विचार करायचा की आता एक जीव तुम्ही डेव्हलप करताय. बरोबर. त्यामुळे आता खूप डाएट करून बारीक झाले, आता मी प्रेग्नंट झाले, आता मला काही झाले, आता मी काही खाऊ शकते ना, आता वजन वाढणे हा काही मुद्दा नाही, आता वाढवायचं आहे, प्रेग्नंट आहे मी प्रेग्नंट आहे. मग आता मला इच्छा पण होणार आहेत की आता मला हे खावंसं वाटतं, मला ते पुरवल्या जाणार आहेत इच्छा, सगळ्या लाड होणार आहेत, माझ्या इच्छा पुरवल्या जाणार आहेत, हे खावंसं वाटतंय, ते खावंसं वाटतंय, आणि मग मी आता दुप्पटही खायला पाहिजे, 2 जीवांची आहेस. तर हे सगळं अगदी करायचं. अगदी. आणि मला ह्याच्या पुढची एक मधली एक स्टेज असते जी आपण कदाचित त्या वयात असताना त्याविषयी तेवढी जागरूकता नव्हती, आपल्याला तो शब्द माहिती नव्हता, पण आता तो वारंवार ऐकू येतो, तो म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन, ज्याची इंटेन्सिटी कमी जास्त असू शकते. आता अनेकदा मागे वळून बघताना मला असं वाटतं की हो, तेव्हा मला जे होत होतं ना ते बहुतेक पोस्टपार्टम डिप्रेशन होतं. आणि ते मूल होईपर्यंत सगळ्या कुटुंबाचा, आजूबाजूच्यांचा फोकस तुमच्यावर असतो, आणि ते मूल झाल्यानंतर तो खटकन शिफ्ट होतं. आता आईचं काही मत नाही, आता ते बाळ, हे सगळ्यांचा फोकस होतो. आणि तेव्हा ती तरुण मुलगी, मध्यमवयीन स्त्री त्या सगळ्याशी कोप करण्याचा प्रयत्न करत असते, आणि तेव्हाच विविध सल्ले पण तिला मिळत असतात. आपल्या समाजात तर असं होतं, कारण आपलं खूप माणसांनी बांधलेला समाज आहे आपला. प्रत्येक जण आहाराच्या संदर्भात विशेष सल्ले सतत देत असतो. आणि खायला पाहिजे, ती ब्रेस्टफीड असेल बाळ तर आणखीनच त्याच्यावर. आणि त्यामध्ये मुळात गोंधळलेली ती नवीन आई
मानसिक शारीरिक बदलांना सामोरं जायचा प्रयत्न करणारी ती आई, तिच्या आहाराचं काय? सो एक रूढी परंपरा आपल्याला सांगतात की डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, मेथीचे लाडू हे बनवायचे, म्हणजे कंबर घट्ट होते आणि काय न्यूट्रिशस असतं. मग ते जे काही एंडोमेट्रियम आता आपण त्याला म्हणू शकतो, पण पाळी लवकर येते, सगळं साफ होतं वगैरे, असं असं सगळं म्हणलं जातं. ओके, तर ते पूर्ण चुकीचं नाहीये, पण ते किती हे खूप गरजेचं आहे समजून घेणं. सो एक गुलाबजामाचा आकारा एवढासा डिंकाचा लाडू सुद्धा बास असतो. अच्छा. किंवा त्याच्यात साखरच तेवढी घातली पाहिजे असं काही नाही, खजूरही घालता येऊ शकतो, खारीक पावडरही घालता येऊ शकते आणि त्याचा गोडवा जरी मेंटेन करायचा तरी त्यातली कॅलरीज होल्ड करता येऊ शकतात. किंवा अळीवाचा लाडू सुद्धा छोटा खाता येऊ शकतो. आता अळीव म्हणजे काय, तर रिच इन व्हिटॅमिन सी, म्हणजे एंडोमेट्रियम जे डिलिव्हरी नंतरचं फ्लश आउट होण्याकरता अळीव मदत करतात. अच्छा. सो ते जर आता सिझेरियन झालं असेल तर ते पूर्ण क्लेन्स झालेलं असतं. जर डिलिव्हरी झाली असेल तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर थोडंसं रोज खायला हरकत नाही. ते सकाळ दुपार संध्याकाळ जे काही लाडूंची रेलचेल असते, किंवा शतावरीचा पण एक शतावरी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, काहीच हरकत नाही. हे सगळं मीही देते. म्हणजे ज्या डिलिव्हरी होते ज्यांची, त्यांना मी शतावरी देते. मी त्यांना अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू देते. तर मेथीचा लाडू हा कमी साखरेत होऊच शकत नाही, त्यामुळे तो जरा आता ज्यांना आवडतो त्यांनीच खावं, पण छोटं सगळं द्यायचं. आणि पुन्हा एकदा हाय फायबर खायचं. हाय फायबर खायचं, कारण की ब्लोटिंग, स्वेलिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी, कॉलिकचा पण अनेकदा हो, आणि गट पण विचित्र होऊन गेलेलं असतं. सो ह्या सगळ्यासाठी फायबर भरपूर खायला पाहिजे. मिल्क प्रोडक्शन उत्तम होईल असे अन्नपदार्थ खायला पाहिजे, ज्याच्यात परत हेच सगळे काय म्हणतात त्याला, हेल्दी फूड्स येतात, की जिथे सगळ्या भाज्या आहेत, जिथे सगळी फळं आहेत. सो असं काही नाही की हे खाऊ नका, सगळं खाऊ शकता, पण मग मग सामोसा वगैरे नाही खायचा की आज सगळ्यांसाठी केला मग एक मी खाल्ला, तर नाही. तू ह्याचं आता रक्तामध्ये जाऊन त्या रक्ताचं दूध तयार होऊन ते बाळाला द्यायचंय, चालणार आहे का, विचारायचं स्वतःला. हे खाऊ घालणारच का? बाळ खाऊ लागलं दातानी त्याच्या, तेव्हा तू समोसा देणार आहेस का? नाही. मग तू का खातेस? नाही. हाही थॉट त्या मुलीनी केलं पाहिजे. तू जेव्हा पोस्टपार्टम सॅडनेस पण म्हणूया आपण, डिप्रेशन इज व्हेरी सिव्हिअर, इंटेन्स, पण सॅडनेस की आता कधी मला कामाला जाता येणार, माझ्याकडे कोणाचं लक्षच नसणार, हे जे मगाशी सगळं तू सांगितलंस, त्याच्यामध्ये ती मानसिक अवस्था म्हणजे अत्यंत लो मानसिक अवस्था असते. त्याचा हॉर्मोन्सशी पण संबंध असतो की, ऑफकोर्स असतो. आणि मग हॉर्मोनला बॅलन्स करायला मिलेट खायला पाहिजे. ती मानसिक अवस्था जेव्हा अत्यंत डीप डार्क होते तेव्हा फळं तिला रिज्युविनेट करतात त्या मुलीला. जेव्हा ती खूप म्हणजे सगळ्यांचं अटेन्शन आता बाळाकडेच गेलंय आणि ती मुलगी समजा सगळ्या घरातली धाकटी आहे आणि आता तिला मूल झालंय, तिला आतापर्यंत फुल अटेन्शन होतं, बरोबर, आणि ती एवढी मोठी झाली नाहीये ना स्त्री, बरोबर. आता माझ्यापेक्षाही लहान कोणीतरी घरात आलंय. सो त्याचा एक जेलेसी असते. अगदी. ओके, सो ही जेलेसी आणि त्यातनं येणारा अपराधीपणा असतो की मला असं कसं वाटू शकतं, मी तर आई आहे, मी किती उदात्त असलं पाहिजे. आणि वाटू शकतात, हे सगळ्या भावना येऊ शकतात, आणि ह्याच्यातनं परत रिकव्हर करायला, सारासार विचार करायला लावायला आपल्याला आहार मदत करतो. सो रॉंग अन्न खायचं नाही, चुकीच्या वेळेला खायचं नाही. खूपदा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता बरं ठीक आहे, मी बरोबर अन्न खाते आणि बरोबर अन्न खाऊन माझं रॅशनल थिंकिंग वाढवते, पण आता मला वेळच होत नाहीये खायला, कारण की मी जेवायला बसले की माझं बाळ उठतं आणि ते रडायला लागतं, नाही तर त्याला शी तरी होते. 100%. हे जे काही गणित आहे की आई जेवायला बस, पहिला घास घेतला आणि ते बहुतेक मोठे होईपर्यंत हे चालूच असतं असं माझं मत आहे, कधीच थांबत नाही. आणि मग आज्या झाल्या तरी त्यांची नातवंड दिस इज गोइंग ऑन. ओके, पण अशा वेळेला इनफॅक्ट अगदी लहान मूल जरी असलं की आता अगदी किंडरगार्टनमधलं मूल आहे की आई मला आता टॉयलेटला जायचं आणि आता मी आत्ता जेवायला घेत होते, तर आपण जेवायचं. ओके, किंवा आता बाळाला पण भूक लागली आहे आणि आईला पण भूक लागली आहे. ओके, तर मग आता काय करायचं, तर मग आई युजली काय करते की आधी बाळाला आणि मग तिची चिडचिड वाढू लागते, मग 2 धपाटे बसतात त्या बाळाला, खा आता, काही चिवकाऊ नाही, आता एका जागी बसायचंय, आईला भूक लागलेली असते. पण जर आईने जेवण घेतलं तर त्या 15 मिनिटांनी त्या बाळाला काहीच फरक पडत नाही.
त्या बाळाला काहीतरी खेळवण्यामध्ये एंगेज समजा आपण केलं, तर त्या 15 मिनिटात जेवून घ्यायचं. किंवा असंही करायचं की आपण एक ताट असं भरून घ्यायचं की जे किती इंटरेस्टिंग आहे म्हणून त्या बाळाला बोलून त्याला एकीकडे, आता किती मोठं बाळ आहे त्यावर आहे, एकीकडे आपल्या ताटातलं इंट्रोड्यूस करायला लागायचं आणि व्यवस्थित आपलं जेवण झालं की मग जेवायला बाळाला घ्यायचं किंवा मुलाला. म्हणजे त्या आईचा पेशन्स वाढतो आणि मग ती पण शांत असते, अजिबात चिडचिड होत नाही. ते बाळही व्यवस्थित जेवतं विदाउट मच ऑफ चिव काऊ आणि अत्यंत छान ते वातावरण राहतं. बरोबर. सो त्या मुलीने जेवून घेणं, मग ते बाळ असो किंवा आता अगदी तान्हं बाळ आहे, म्हणजे अगदीच डिलिव्हरी जस्ट झालेली आहे, तान्हं बाळ आहे आणि ह्या तान्ह्या बाळाला मग आता कोणीतरी घेता का, कारण की मला खूप भूक लागली, तर मग घरातल्या लोकांनी मदत करायची मला की तू जेवून घे आधी. बरोबर. ओके, तू जेवून घे, मी तोवर खेळवतो किंवा मी जरा काहीतरी खुळखुळा दाखवते, तू जेवून घे आधी. कारण की नंतर तिला जे फीडिंग करायला त्या बाळाला घ्यायचं असतं त्याला अगणित वेळ लागू शकतो. हो. तिची जेवायची वेळ निघून जाते, तिची ऍसिडिटी वाढते, तिचं अंग दुखायला लागतं आणि ऍसिडिटीमुळे कंबर दुखणे, पाठ दुखणे, मसल्स दुखणे हे व्हायला लागतं. सो डिलिव्हरी झाल्यानंतर हे आपल्याला का होतंय तर आपल्याला सारखं वाटतं की हा नाही ते डिलिव्हरी झाल्यामुळे होतच ना जरा, म्हणजे काय तर नाही, तुम्ही उशिरा जेवताय. आणि मग काय होतं, कधी कधी उशिरा जेवताय आणि भराभर जेवताय की ती रडतीये, बाळ रडतंय, मग मोठे मोठे घास खाऊन उरकून टाकायचं अन्न, हेही होतं. तर मग घरातल्यांनी थोडी मदत केली अशा आईला, तर इट विल बी सो गुड की ती अन्न जेवू शकेल, कारण की त्याच अन्नाचं दूध होऊन त्या बाळाला मिळणार आहे ना. मला फार महत्त्वाची वाटते ही चर्चा अशासाठी की आपण वुमन की बात विषयी बोलतो आहोत, तर प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्यावर स्त्रीनी स्वतःचा विचार केला पाहिजे हा मुद्दा कळत नकळत अधोरेखित होतोय. आणि त्याचबरोबर स्त्रीच्या आजूबाजूला जे तिचे जवळचे लोक आहेत, आई असेल, पार्टनर असेल, मुलं असतील, ह्यांनी त्या स्त्रीचा कसा विचार केला पाहिजे हेही आपण या आपल्या बोलण्यातनं येते. कारण खरोखर आपल्याकडे स्त्री ही कायम उदात्त, त्याग करणारी, स्वतःचा सगळ्यात उशिरा विचार करणारी, सगळ्यांचं झाल्यावर स्वतःकडे बघणारी, आणि ह्याचं खूप उदात्तीकरण केलं गेलं आहे वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या. तर तो काळ आता बदललाय आणि वेगळ्या दृष्टीने स्त्रीकडे आणि तिच्या गरजांकडे बघण्याची वेळ आली आहे. हे आपल्या चर्चेतून फार फार चांगल्या पद्धतीने बाहेर येत आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही खरोखरच वुमन की बात आहे असं मला जाणवतंय. मग नाही तर कोणी करायचं ना, कोणी करायचं. आणि तू जवळ तुझा विचार करत नाहीस तोवर कुणालाच सवय लागणार नाही तुझा विचार करण्याची. आणि याच्यामध्ये त्याग आणि उदात्त सतत स्त्रीनी असलं पाहिजे हा आग्रही आपण मुळात स्त्रियांनी सोडला पाहिजे. याच वरनं मी पुढच्या ह्याच्यात येते की प्रीमेनोपॉज अशी एक स्टेज आहे, 30-35 मला माहित नाही पण साधारण त्या ह्याच्यात सुरू होते. आपल्या आयांच्या कधी प्री पेरी मेनोपॉज आले कळलंच नाही आपल्याला, पण आता त्याविषयी थोडासा अवेअरनेस वाढतो आहे. आणि मगाशी तू म्हणालीस तसं त्याचे विनोदही अनेक झालेले आहेत. पण खूपच नाजूक आहे हा काळ स्त्रीसाठी, कारण परत शरीरात वेगळेच बदल होत असतात आणि लोकांना कळत नाही अनेकदा आजूबाजूच्या की त्या स्त्रीकडे कसं पाहायचं, आणि त्या स्त्रीलाही कळत नाही की मी नक्की माझं जे सगळं होतंय त्याचं मी काय करायचं. आणि त्यातून परत स्ट्रेस वाढणं, स्ट्रेसमधनं चुकीचं खाल्लं जाणं, मला व्यायाम करायला वेळच मिळत नाही कारण मला ह्याची शाळा, सासूबाईंचं हे, नवऱ्याचं ऑफिस, ह्या सगळ्या मागे मी धावत असते. मग ती वर्किंग असेल स्त्री, ती वर्किंग वुमन असते, ती घरी कामही करत असते, आणि जी होममेकर असते ती तर दुप्पट कामं करत असते, कारण तिच्याकडनं अपेक्षाच असतात ह्या की तू घरी असतेस ना, हेच तर काम आहे, तू तर घरी असतेस त्यामुळे हे तर तू करायलाच पाहिजे अशा. आणि तिच्याही स्वतःकडनं अपेक्षा असतात. मला व्यायामासाठी वेळ मिळत नाही, स्त्री आपला विचार करायचाच नसतो आपण असं म्हणून वर्षानुवर्ष जगत असतात. पण त्यांची ही जगण्याची पद्धत या त्यांच्या नाजूक काळामध्ये त्यांना फार हानिकारक ठरू शकते. नाही या प्री पेरी मेनोपॉज या 3 टप्प्यांमधल्या स्त्रियांचं काय करायचं, त्यांनी स्वतः काय करायचं, आणि आहाराच्या संदर्भात, कारण बाकी मग खूप विस्तृत विषय आहे हा, पण स्पेसिफिकली आहाराच्या संदर्भात. सो मुळात तुझा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये फक्त ह्यांनी आता आहाराचं काय करायचं पेक्षा ह्यांना आधी हे समजलं पाहिजे, तो नो हाव पाहिजे की
आय हॅव टू डू समथिंग फॉर मायसेल्फ. आय कांट वेट की मी इतरांची वाट नाही पाहिली पाहिजे की मला जरा वेळ द्या, मला जरा अमुक करा, मला जरा तमुक करा. तो मिळणारच नाही. आणि ऑलरेडी ह्या कन्फ्युजन मध्ये ती बॉडी असते की इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन डिप्लीट होऊ लागलेलं असतं, कमी कमी होऊ लागलेलं असतं. ओके. आणि ती जिवंत असते ना बाई. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना भरपूर मुलं व्हायची आणि शरीर झिजायचं. सो अलवणातल्या बायका खूप कमी होत्या बघ. आधीच मरायच्या ना. पुरुष दुसरं लग्न करायचे कारण की त्यांना अनेक बाळंतपण झिजून अनेक बाळंतपण होऊन ती बाई मरायची. म्हणून आपल्याला पूर्वी मेनोपॉज हा प्रकारच माहिती नाही. त्याच्या आधीच पाळी कोणाची थांबते? जी बाई अलवणात आहे, लाल साडी मध्ये ती बाई असते तिची थांबते ना, कारण की तिला दुसरं काहीच नाहीये. सो त्या बायकांची पाळी थांबली आहे ही इन्फॉर्मेशन असते, पण त्या बायकांविषयी घरातल्या सगळ्यांना फार माहितीच नसतं आणि कोणाला त्यात रसही नसतो ना. रसही नसतो आणि फार आउटही केलं जायचं नाही. त्यामुळे कोणाविषयी माहिती असायचं की ज्या बायका सुवासिनी त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन असायची आणि त्यांना भरपूर मुलं होऊन त्या झिजून लवकरच मरायच्या पाळी जायच्या आधी. अरे बापरे. सो तुझा जो प्रश्न आहे की ना आपल्या यांच्या वेळेला माहिती, ऑफकोर्स हे आपल्या यांच्या वेळेचं नाही सांगते, खूप जास्त जुनं सांगते. पण नंतर काय होत गेलं की कमी मुलं होऊन बायका टिकू लागल्या असं आपण म्हणूया. बापरे. आता त्या जिवंत आहेत. त्या लिव्हिंग वेगळं वास्तव आहे. हा, दे आर लिव्हिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ह्युमन्स आणि दे आर नॉट रिप्रोड्युसिंग. बरोबर. मग आता ह्याचं काम संपलंय ना, ह्या हॉर्मोनचं, सेक्स हॉर्मोनचं जर काम संपलेलं आहे, आता ते डिप्लीट होणार आहेत, पण त्या जिवंत आहेत. सो दिस इज अ कन्फ्युजन दॅट द बॉडी इज फेसिंग. अच्छा, मी जिवंत आहे पण मला रिप्रोडक्शनचं काम आता करायचं नाही, काम काय करू? स्त्री म्हणून सायंटिफिकली बघायला गेलं तर त्या स्त्री म्हणून त्या मादीचं हा परफेक्ट काम संपलेलं आहे, पण ती मग जिवंत कशाला आहे? मग हे जे शरीराचं कन्फ्युजन आहे ना, तिथे मग आता आपल्याला कधी कधी उकडतं, कधी थंड वाटतं, कधी राग येतो, कधी खूप हसू येतं, कधी खूप रडू येतं. हे जे हॉर्मोन्सचं अप अँड डाऊन होतंय तेच आपल्या मानसिक अवस्थेचं होतं. ह्याच सिच्युएशन मध्ये पोटाचा घेर वाढायला लागतो, लोअर बॉडी बायकांची वाढायला लागते. त्याचं कारणही खूप इंटरेस्टिंग आहे. हे जे सेक्स हॉर्मोन्स असतात ते फॅट डिपेंडंट असतात. बरं. चरबीवरती त्यांची डिपेंडन्सी असते. अच्छा. आता ह्याच काळामध्ये वजन वाढेल, पोट वाढेल, ओके, मांड्या आणि हिप सुटेल, म्हणून पहिलं काय बंद करतात बायका तर फॅट. तूप कमी, तूप नको, बटर नको. आता पोळीवरती तूप नको, भाकरीवर तूप नको. आता अजून तुम्ही भाकरीचा एक तुकडा कमी करा पण तूप घ्या, ते जास्त गरजेचं आहे. कारण की हे जे सेक्स हॉर्मोन्स आहेत हे फॅट डिपेंडंट आहेत. तुम्ही जर फॅट दिलं नाहीत तर ते बनवणार म्हणजे हॉर्मोन नाही बनवत, शरीर बनवायला लागतं. कारण की तुम्ही जिवंत आहात ना, ऊर्जा तुम्हाला ते मिळणार नाही. त्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जे कमी कमी होत चाललेलं आहे, सेक्स हॉर्मोन जे कमी कमी होत चाललेलं आहे, त्याला सपोर्ट शरीरच देणार, दुसरं कोण देणार? शरीरच बनवायचा प्रयत्न करत. कारण की इव्हेंच्युअली काय आहे, इव्हेंच्युअली असं होणार की आता ते पूर्ण डिप्लीट झालेलं आहे, म्हणजे मिनिस्क्युअल राहिलेलं आहे, नेग्लिजिबल, आणि आता ते ऍक्सेप्ट झालेलं आहे शरीराला. त्याला वेळ लागतो ना. मेनोपॉज नंतर पोस्ट मेनोपॉजला आपल्याला ऍक्सेप्टन्स येतो. गेली पाळी, झालं, आता आपण आता निवृत्त झालोचा ऍक्सेप्टन्स हा उशिरा येतो बाईला. पेरीमेनोपॉज मध्ये ऍक्सेप्टन्स कुठे असतो? म्हणून तर हा सगळा त्रास होत असतो की यार थोडे रिंकल झालेत, नाही ऍक्सेप्टन्स नाही. बरोबर आहे, अगदी. पोट सुटलंय, नाही थोडं काय माझं कंबर होती, ऍक्सेप्टन्स नाही. ओके, आता तोच ड्रेस मला घट्ट होतोय, हो, कारण की वय वेगळं आहे. यू कांट एक्सपेक्ट की 25ला मी ठेवलाय ड्रेस, तो आता मला व्हायला पाहिजे, नाही. किंवा आता माझी मुलगी खूप तरुण दिसते आणि मी आता दिसते नाही आई, आहेस आई तू तरुण, आहेस तू तिची बहीण असायचा आतोनात प्रयत्न का करतेस? अगदी बरोबर, राईट. दिस की आई सारखी, हरकत काय? अगदी. ऍक्सेप्टन्स नाही. तसाच हा ऍक्सेप्टन्स आपल्या शरीराला वाढवायला वेळ लागतो. हे परत मन आणि शरीर ह्याच कनेक्शन. टोटली. सो शरीराला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतोय ग, की हे आता सेक्स हॉर्मोन डिप्लीट होत आहेत, म्हणून शरीर प्रयत्न करत राहतंय की तुम्हाला काय पाहिजे, फॅट पाहिजे का, देतो ना मी, देतो. मग ही खात नाहीये का, बनवूया ना, मग आपण बनवूया. मग जे आपण खातो त्याची चरबी तयार होते, जी लोअर बॉडीमध्ये. का? कारण की तिथे खूप जास्त
पोट म्हणा किंवा लोअर बॉडीमध्ये आपल्याला खूप जास्त काय कॉर्टिसॉल रिसेप्टर्स म्हणतात त्याला आता. बरं. सो ते फॅट कॉझिंग और फॅट क्रिएटिंग एन्झाईम्स खूप जास्त असतात पोटाच्या भागामध्ये. सो ते मग काम त्यांचं करायला लागतात आपले, की फॅट हवंय का इथे आणा असं. हा, समजा 2 मैत्रिणी भेटल्या हम्म. किंवा मावशी आली आहे, काकू आली आहे, हम्म. किंवा अगदी एखादा मित्र भेटला, तरी पहिल्यांदा अशी कमेंट केली जाते की अगं तू जाड झाली आहेस, अगं तू बारीक झाली आहेस, काही बरी आहेस ना तू, काहीतरी क्रॅश डाएट्स करत नाही आहेस ना, मग तुम्ही जाड असा बारीक असा. भेटल्या क्षणी तू कशी दिसते आहेस की तुझ्या डोळ्याखाली काळं झालंय हे तर असतंच, पण बारीक आणि जाड ही पहिली गोष्ट बोलली जाते, पहिला रिमार्क हा असतो. तर मला अनेकदा वाटतं की आपण इतकं महत्त्व जाड बारीक या गोष्टीला का देतो. एखादा व्यक्ती भेटल्यानंतर तू कशी आहेस, तू काय करतेयस, तू काय पाहिलंस, तू काय वाचलंस, हो काम ना. कसं चाललंय, हा स्मॉल टॉक होऊ शकत नाही का? एक्झॅक्टली. हा, यू आर कमिंग टू द पॉइंट. स्मॉल टॉक. मला असं वाटतं बऱ्याच लोकांना ना हा सुरुवात कशी करायची की अरे विभा भेटली किंवा आता हा. मृदुल भेटली तर हाय मृदुल कशी आहेस, अगं जाड झालीस ग. ऐक ना, हा. तुला स्मॉल टॉक येत नाही का करता? मी एक म्हणजे? काम करते, मी 5-6 वाक्य स्मॉल टॉकची तुला व्हॉट्सअप करते. सो पुढच्या वेळेला ना तू त्याच्यातली कुठली तरी मला वापरू शकतोस. नाही, किंवा म्हणजे वापरू नाही, शकतेस. मी म्हणत होते की छान तुझा ग्लो मी आलाय खूप छान चेहऱ्याला. आहे, मी आनंदी आहे. आय एम इटिंग वेल, आय एम एक्सरसाइजिंग, आय एम सो हॅपी. हाऊ आर यू? हम्म. तू कशी आहेस? हे Exactly. किती महत्वाचं आहे. अगदी अगदी. म्हणजे तुला काय ग तुझे केस जरा भरभरीतच दिसत आहेत, का ग तुझं हे असंच झालंय, का ग तू हे नाही, सध्या काय एक्सरसाइज बंद आहे का? फार फार त्रास देणार आहे आणि खूप स्ट्रेस तुमच्या मनात निर्माण होतो ह्यानी. तर हो. ह्याचं काय आहे हे गणित? मग का आम्हाला प्रश्न नेहमी पडतो. एकतर एका माणसाला दुसऱ्या माणसाला का एवढं बोचून बोलावं असं वाटतं आणि त्यातनं आनंद काय मिळतो हे तर कळत नाही. पण लहानपणापासून हे मुली अनुभवतात आणि जर मुलगी थेट अनुभवत नसेल तर तिची आई अनुभवते. म्हणजे समजा एक 12-13 वर्षाची मुलगी आहे तर तिच्या आईला हे ऐकावं लागतं की काय ग, काय एवढं वजन वाढलं हिचं, पाळीबिळी नीट येते का, किंवा खूप काय जंक फूड फार देतेस का? एक्सपर्ट देऊ नकोस, आणू नका तुम्ही बिस्किट वगैरे घरी. सो त्या आई वडिलांना एवढ्या सूचना दिल्या जातात की तुमची मुलगी वजनदार झाली आहे याला कारणीभूत तुम्ही आहात. आणि तुम्ही ऑफकोर्स आणलंही जात असतं घरामध्ये, बरोबर, पण जरी आणतो आहोत तर त्याच्यामध्ये एक लिमिटेड खावं, एखादं बिस्किट खावं की पुडा घेऊन नाही बसावं, हे मात्र मुलांना सांगावं लागतं, सांगायला पाहिजे. पण म्हणून ते जे ब्लेमिंग व्हायला लागतं आणि मग ते आई वडील त्या छोट्या मुलीला हे करणार की खाऊ नको, खाऊ नकोस, घरात आहे म्हणजे खाल्लं पाहिजे का वगैरे, ते सगळा तो अत्यंत आणि ह्यातनं जे आपण वारंवार स्ट्रेस या विषयावर बोलतोय तिथेच जातं ना परत. हे खूप स्ट्रेसफुल होतं, नॉट जस्ट फॉर द चाइल्ड, फॉर द पेरेंट ऑल्सो अँड फॉर द पर्सन. ज्या व्यक्तीला हे सगळं ऐकायला मिळतं ना ते खूप स्ट्रेसफुल आहे आणि त्या व्यक्तीला हे माहिती असतं. म्हणजे वजनदार व्यक्तीला हे माहिती असतं की ती व्यक्ती वजनदार आहे. आता समोरच्यानी सांगून परत एकदा ते पिनपॉईंट करण्यात काही पॉईंटच नाही आहे, कारण की ती व्यक्ती कायम त्याच्यावर कामच करत असते. अगदी लहानपणापासून वजन, आता मी लहानपणापासून वजनदार आहे, मी कामच करते माझ्या वजनावरती आयुष्यभर. त्यामुळे तर मला आता हे आलं. मला खूप जण म्हणतात तुला आता हे आलं असेल ना, की आता तुझं वजन वाढलं की तुला माहिती आहे ते कमी कसं करायचं. ही पण एक म्हणजे माझं वजन वाढलंय सांगायची पद्धत आहे. ओके. किंवा मला मध्ये एक तो पॉडकास्ट केला होता तेव्हा खूप असे कमेंट्स आले की काय मॅडम तुमचा डाएट तुम्ही कधी सुरू करणार. ओके. किंवा जरा तुम्ही जे सांगताय ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय केलं तर जरा तुमच्या शरीरयष्टीमध्ये फरक पडेल का, फक्त आहारावरच बोलणार, व्यायाम बियाम करणार की नाही. हे इतकं काय 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 बोललं जातं. आणि मला हे तर चल कमेंट, मला ती लोक माहिती पण नाही आहेत त्यामुळे आपण सोडून देतो. पण माहिती असलेली लोक हे म्हणतात की तू न्यूट्रिशनिस्ट वाटत नाही सांग, म्हणजे न्यूट्रिशनिस्टनी मनगटा एवढा दंड असणं अपेक्षित आहे तर ती काय सांगतीये, ती काय बोलतीये, हा, ती आहार तज्ञ तरच होऊ शकते जर ती तेवढी बारीक आहे. बरं, परत बारीक म्हणजे हेल्दी, हे पण गृहीतच आहे ना. हा गोंधळ आहेच आहे की डाएट करायचा म्हणजे बारीक व्हायचं, मग ती डाएट देणारी जी बाई आहे ती पण बारीकच असली पाहिजे, तर मग हे सगळं कसं छान आहे. सो तसं नाही आहे ना. माझा अभ्यास आहे तो. म्हणजे हे असं म्हणण्यासारखं आहे की डेंटिस्टचा दात कधी किडला नाही पाहिजे किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला चष्मा नसलाच पाहिजे किंवा हार्ट अटॅक नाही आला पाहिजे. अरे माणूस नाही होत का आधी, बरोबर.
आणि ह्या सगळ्या स्ट्रेसेसचं, हे सगळे जे स्ट्रेस आहेत त्यांनी ऑलरेडी एक कॉर्टिसॉल राईज झालेलं असतं. आला परत अरे, आपला मुलगा हा. कॉर्टिसॉल नावाचा. त्यापैकी एक मूल आलेलं आहे. सो मी माझ्याविषयी सांगते काय झालं मध्यंतरी, की मी लहानपण माझं वजनदार असण्यात गेलं. मग एक तरुण वय आलं की जिथे आता मला बारीक व्हायचंय. मग मी तळवलकर बॉडी body ब्युटिफुल beautiful वगैरे होते. सो हे इथपर्यंत मजल गेली होती माझी. मग लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर मुलं झाली, त्याच्यात परत वजन वाढलं. सो मूळ माझं वजन वाढण्याकडे माझी बॉडी आली. ओके, सो ते असं कधीच अशी चवळीची शेंग मी राहणारच नव्हते. सो ऑब्व्हियसली ते वजन वाढलं. मग त्यानंतर एक आजारपण आलं, जे मी मध्ये एकदा सांगितलं होतं. आजारपण आलं. त्या आजारपणामध्ये प्रचंड वाढलं, इतकं की माझ्या कपॅसिटीच्या बाहेर गेलं ते. मग ही उपरती झाली, मग अभ्यास केला, मग न्यूट्रिशनिस्ट झाले त्याकरता, आणि मग वजन कमी झालं. त्या आनंदात होते काही वर्ष, पण आता ते परत वाढलं. आता ते परत वाढायचं कारण काय असतं तर फक्त असं नसतं की अरे मग काय आता दुर्लक्ष केलं असेल, आता तिला कशाला डाएट करायला लागतोय, ती न्यूट्रिशनिस्टच आहे. अरे म्हणजे मी जादूगार नाहीये ना, मला करावंच लागतं. रोजच्या रोज एक आहाराकडे लक्ष ठेवावंच लागतं. किंवा मी केअरलेस झालीये का, किंवा मी व्यायामच नाही करत आहे का. सो नाही, हे सगळंच चालू आहे. पण आयुष्याच्या ह्या टप्प्यामध्ये आता माझं एकतर वय वाढलं, त्यामुळे माझं मेटाबॉलिझम डाऊन झालं. दुसरं मग जे काही स्ट्रेस आयुष्यात येतातच ना, सो प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतात. ते जे काही स्ट्रेस आले त्याच्यामुळे कॉर्टिसॉल वाढलं. हे तर काहीच नाही. कॉर्टिसॉल मला दिलंही गेलं. सो कॉर्टिकोस्टेरॉइड्स काही मला दिले गेले. मला एका औषधाची एक ॲलर्जिक रिॲक्शन आली. त्याच्यातनं मला रिवाईव्ह करायला, म्हणजे अगदी खूपच डेंजर सिच्युएशन झाली होती की आता बहुतेक काही खरं नाही, आता व्हेंटिलेटरशिवाय पर्याय नाही, इथपर्यंत गेल्यावर मला जे काही कॉर्टिकोस्टेरॉइड्स दिले गेले त्यांनी पण कॉर्टिसॉल वाढलं. हे कॉर्टिसॉल जेव्हा वाढतं तेव्हा ते शरीरावरती परिणाम करतं. मग अंगदुखी, काय जॉईंट पेन, अत्यंत मूड लो होणे, खूप लो, म्हणजे डिप्रेशनच्या जवळ इतका लो होणे, आयुष्यातला काही रस न वाटणे पर्यंत जातं ते. आणि पोटाचा घेर वाढणे, म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह. आता मी आहारतज्ञ आहे, मला माहिती आहे की हे खायला पाहिजे, हे खाल्लं तर वजन वाढणार, हे नाही खाल्लं तर नक्की नाही वाढणार. हा असाच आहार पाहिजे. आणि मी तर माझा जो आजार आहे मला त्याच्यामुळे मी खूप व्यवस्थित जेवत असते. मी रात्री गाजर खाल्लं तरी मला उद्या जास्त वजन दिसत होतं. आणि हे असं ग्रॅज्युअली काही महिन्यात वाढलं. विदिन 6 months जवळजवळ एक 13-14 किलो वाढलं. काहीच हातात नव्हतं माझ्या, काहीच नाही. आणि मग ह्याच्यामध्ये आय हिट मेनोपॉज. सो इट स्टार्टेड विथ स्ट्रेस, इट स्टार्टेड विथ कॉर्टिसॉल प्लस इंजेक्टेबल कॉर्टिकोस्टेरॉइड्स आणि मेनोपॉज, आणि मध्ये माझे वडील गेले. सो तो एक अजून बिल्टअप झाला. ह्या सगळ्यानंतर पुन्हा माझ्या शरीराला काय माहितीये, प्रोटेक्ट युअर सेल्फ नाव. हा, मला तेच विचारायचं की कॉर्टिसॉल काय करतं नक्की ज्याचा वजन वाढण्याशी संबंध. आणि आपली चरबी जी आहे ती आपल्याला प्रोटेक्ट करते ना. अच्छा, सो इट्स अ प्रोटेक्शन लेअर असतो तो, एक आपल्याला सेफ ठेवायचा. म्हणजे मेंदूला हे नाही कळत की चरबी वाढून आता या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाहीये खरं तर. त्याला फक्त स्ट्रेस प्रोटेक्शन पाहिजे हिला, चला वजन वाढवा. सो कमिंग बॅक टू कॉर्टिसॉल. मग कॉर्टिसॉल करतं काय? सो कॉर्टिसॉल हे एक हॉर्मोनल स्टेरॉइड आहे. ओके, जे आपल्या शरीरामध्ये प्रोड्यूस होतं आणि ते रिलीज होतं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये. अच्छा. ते कधी रिलीज होतं, जेव्हा कुठल्याही प्रकारचा ताण आपण घेतो. ओके, आपल्या मेंदूला हे समजत नाही की हा ताण म्हणजे नवरा बायकोचं भांडण तर आहे, किंवा डेडलाईन आहे कामाची, बरोबर, किंवा कुठली तरी नॅचरल कलॅमिटी आहे, ओके, किंवा एखाद्या गोष्टीची, एखाद्या जनावराची भीती आहे. हे आपल्याला डिफरन्शिएट नाही करतायत. आपल्या शरीराला फक्त एवढंच कळतं की आयदर आता इथनं पळ काढायचंय, नाहीतर लढा द्यायचा, फाईट ऑर फ्लाईट. ह्या मोडमध्ये, या सर्व्हायव्हल मोडमध्ये आपण जाऊन थांबतो. आणि आता सर्व्हायव्हलसाठी आपल्याला काय लागतं? अन्न आणि पाणी. हेही आपल्याला माहिती आहे मेंदूला की आता आपल्याला अन्न आणि पाणी लागणार आहे, कारण की आता आपल्याला जिवंत राहायचंय. बरोबर. सो आयदर आपण अन्न खातो अजून, किंवा जे खाऊन ठेवलेलं आहे ते सेव्ह व्हायला लागतं, स्टोअर व्हायला लागतं, म्हणून फॅट तुमचं वाढत जातं. आणि कॉर्टिसॉल रिसेप्टर्स हे आपल्या बेलीमध्ये खूप जास्त आहेत. म्हणजे पोटाच्या भागात ते कॉर्टिसॉल शोषून घेणारे घटक जास्त आहेत.
कॉर्टिसॉल शोषून घेणारी नाही, नाही, त्याच्यामुळे चरबी चरबी जी वाढते. चरबी म्हणजे काय, तर आपण ते आता सेव्ह केलंय ना, स्टोअर केलंय. जी आपल्याला एनर्जी हवी आहे लढा द्यायला किंवा पळ काढायला, ती जर अन्नावाटे नाही मिळाली तर मग आपल्याला ती स्टोअर करावं लागेल. जे काल खाऊन ठेवले, सकाळी खाऊन ठेवले, ते स्टोअर करूया. कधी पळ काढावा लागेल माहित नाही, कधी लढा द्यावा लागेल माहित नाही. सो बॉडी स्टोअर करायला लागते. काही बॉडीज अशा असतात की जे पाणी स्टोअर करतं, मग आपण त्याला म्हणतो वॉटर रिटेन्शन. सो स्ट्रेसमुळे अन्न मागायला लागतो माणूस, खाखा होते. सो आपण म्हणतो स्ट्रेस इटिंग, बिंजिंग म्हणतो आपण त्याला, की एकच इतकं खाल्लं अख्खं संपवलं मी डब्बा. म्हणजे काहीतरी डोक्यात चालू होतं, तात्पुरतं छान वाटलं मला. मग ते त्याला झालं, ते डोपामाइन झालं की मला एक बक्षीस मिळाल्यासारखं झालं. दॅट्स अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. ते दरवेळेला कॉर्टिसॉलमुळे होतं असं नाही. पण बिंजिंग की मला ती खाखा सुटणे, की हा एक चिवड्याचा डबा आता संपेपर्यंत मी ठेवणारच नाही. आता मला जरा हायसं वाटतं की हा संपवला डबा. हे वाटतं कारण की यू आर जस्ट ट्राईंग टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. आणि हे मग अति अन्न पोटात जाऊन किंवा जे अन्न आहे खाल्लेलं ते स्टोअर होऊन चरबी वाढते. म्हणून मग एक गाजर खाल्लं तरी वजन वाढणार. एक्झॅक्टली. माझं वजन वाढतच, मी कितीही चांगलं अन्न खात असेल, चांगलं म्हणजे घरचं, योग्य, कॅलरी कॅल्क्युलेटेड आणि फक्त फायदा देणार. आता माझे कॉर्टिसॉलमुळे स्नायू दुखत होते, सगळे मसल्स दुखत होते, माझे बोन्स सुद्धा क्रॅकल करत होते, असे आवाज यायचा त्यांचा. म्हणजे कॉर्टिसॉलची पातळी वाढली तर हे सगळं सुद्धा होतं. हो. जे खूप मेनोपॉजच्या, पेरिमेनोपॉजच्या सिम्पटमच्या जवळ जातं आणि मग आपली गल्लत होते की हे कशामुळे होतंय. तर मेनोपॉजमुळे सुद्धा कॉर्टिसॉल वाढतं, कारण की आपण मूड स्विंग्स होतात, मग आपले विचार वेगळे होतात, दुःखी विचार झाले, कॉर्टिसॉल वाढलं. पण मग हे कॉर्टिसॉल कमी व्हावं ह्यासाठी काही आहारातले 2 गोष्टी आहेत, फक्त व्हिटॅमिन सी आणि पाणी. अच्छा. सो कॉर्टिसॉल वाढणार का? हो. कॉर्टिसॉल वाढायला पाहिजे का अशा सिच्युएशन मध्ये? हो. कॉर्टिसॉल न वाढून नाही चालत, नाही तर आपला नर्वस ब्रेकडाऊन होईल, आपल्याला कळणारच नाही प्रोटेक्शनच मिळणार डील कसं करायचं. सो कॉर्टिसॉल वाढणार आहे का? हो. पण त्याचा जो इफेक्ट शरीरावरती होतो आहे तो कमी करण्याकरता व्हिटॅमिन सी आणि पाणी. अच्छा. हे आपला, मग त्याचा कुठला इफेक्ट कमी होईल तर अँझायटी म्हणा किंवा बोन पेन, जॉईंट पेन. पण हे ओळखायचं कसं की आता मला असं होतंय कारण माझं कॉर्टिसॉल वाढलंय तर मी आता व्हिटॅमिन सी घ्यावं, हे कसं कळणार आपल्याला? एकतर तुलाही माहिती आहे म्हणून, पण सामान्य माणसाला कसं कळणार? एकतर कॉर्टिसॉल वाढलं आहे ह्याचे आता आपल्याला काय दिसतात सिम्पटम्स, की तुझं अंग दुखतंय, तुझे जॉईंट्स दुखतायत, तुझं स्टिफ झालंय अंग, लो मूड आहे, जास्त करून झोपावं असं वाटतंय. झोपणे म्हणजे काय? पांघरुणात शिरणे, प्रोटेक्शन. सो सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स कुठे कुठे दिसतात तर अन्न खायची इच्छा होणे, पाणी प्यायची इच्छा होणे, झोपणे, पांघरुणात शिरणे, अंधार गुडूप करून बरं वाटतं मला इथे असं, एकटं राहायला लागणे. अगं मला हे इतकं रिलेट होतंय. एकटं राहायला लागणे की नकोत मला कोणी आता, हो मला माझं राहायचं बस, अगदी हे वाटणे. हे डिप्रेशन नाहीये किंवा लोनलीनेस नाहीये, पण इच्छा नसणे. आय वॉन्ट टू बी अलोन बिकॉज आय वॉन्ट टू स्टे प्रोटेक्टेड. मला नकोय कोणी काही म्हणायला. म्हणून ते जे तू म्हणलीस ना की असं कोणी थेट म्हणायला लागलं की तुझं वजन वाढलंय, सो यू वॉन्ट टू फील प्रोटेक्टेड. ना तर कुणीतरी बाबा म्हणावं माझ्यासाठी उभं राहून की काही नाही ती केवढा व्यायाम करते. सो कुठल्या, आता हे ह्याविषयी झालं, पण अदरवाईज कुठल्याही प्रकारचा ताण जो आहे तो कॉर्टिसॉलच्या राईजला कारणीभूत ठरतो. कॉर्टिसॉल राईज झालं की सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो आपण. सर्व्हायव्हल मोडमध्ये गेलो की अन्न आणि पाणी मागतो. अन्न जास्त झालं तर चरबी वाढते, पाणी जास्त झालं तर वॉटर रिटेन्शन होतं, आणि या सगळ्याचा परिणाम परत वजन काट्यावर आणि तुम्ही जाड होणार. मग परत तुम्हाला म्हणणार की काल तू किती बारीक दिसत होतीस, आज तू जाड दिसतेस. मला वाटतं हा ड्रेस आहे ना, नाही पण काल आणि आज मध्ये, आज मी काल रात्री जे काय घडलं त्यांनी मला खूप त्रास झाला, त्यामुळे आज सकाळी मी अशी फुगली आहे. आणि परत हे मेनोपॉज या दरम्यान खूप होतं. हे बघ, तो मिठाचा खडा आहेच अजून. म्हणजे हे ॲडिशन टू अ लॉट ऑफ थिंग्स आहे की हे पण आहे, मग हे पण आहे, मग हे भेळ केल्यासारखी आहे की थोडा कांदा, थोडा कैरी, थोडा चुरमुरे. आता ही जी भेळ आहे ती हे सगळं मिळून घडतंय. पण गदा कुठे येते? शरीरावर. बरोबर.
शेवटी चरबी वाढते. चरबी वाढली की मानसिक त्रास पुन्हा एकदा त्या सायकलमध्ये त्याच्यात जातो त्या की आता माझी सायकलमध्ये चरबी आपण वाढली. जातो. आता मला हा ड्रेस होत नाही, आता माझं पोटच दिसतंय, मग मी हे नाही घालत, मग मी ते घालते. आणि तो एक परत हे सहज अगदी वापरला जातो शब्द, सगळेच वापरतो आपण, म्हणजे आम्ही वापरतो फार माहीत नसूनही, की आणि आता 40 नंतर मेटाबॉलिझम कमी होतोच ना, वजन वाढतंच. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की मी लहानपणी आणि किंवा तरुणपणी माझी चण बारीक होती, पण 40 नंतर म्हणजे तेव्हा मी व्यायाम करायचे थोडा बहुत, पण मी वाटेल ते खाण्यापिण्यात गोड खायला खूप आवडतं, त्यामुळे वाटेल ते खायचे. पण 40 नंतर कळतच तुम्हाला की आता ते आता नाही काही होत राहिलेलं. नाही. आणि आता हे जे आहे ते मेंटेन करण्यासाठी व्यायाम करावा लागतो, आपण काय खातो ते बघायला लागतंय. तुला ती जर्नी माझी माहितीच आहे. पण हे इतकं जाणवतं की बदल खूप झालेत शरीरात, विशेषतः 40 नंतर. आणि मग तिथे एक सोपं उत्तर सापडतं की आता मेटाबॉलिझम आपला कमी झाला आहे. तर पण मेटाबॉलिझम कमी आहे किंवा तो वाढला पाहिजे किंवा मेटाबॉलिझम म्हणजे काय हे थोडं गूढच आहे. अच्छा. हा, लोकांना ते 100% माहिती नाहीये. ओके, सो मी तुला एक थोडक्यात एक गोष्ट सांगते. त्या गोष्टीतनं खूप क्लॅरिटी येईल म्हणजे शरीर काय करत असतं, आणि रिलेट करते विथ फॅट लॉस, म्हणजे थोडंसं अजून जास्त क्लॅरिटीने, कारण तोच सगळ्यांचा भयंकर याचा विषय झगडा आहे किंवा तेच कष्ट आहे. नॉट जस्ट फॅट लॉस, रिपेअरिंग द बॉडी, ह्याच्याकडे माझा तो जास्त त्या गोष्टीतनं आपल्याला आपण मॉरल काढणार आहोत. सो समजा एक बॉक्स आहे, एक लाकडी खोकं मी तुला दिलं आणि म्हणलं हे तोड, आणि तुला दिलं हातोडा. आता हे जीव खाऊन तोडायचंय तुला, तुकडे तुकडे करायचे. हा हातोडा आहे तुझ्याकडे, ब्रेक इट डाऊन. तर तू फुल एनर्जी वापरलीस आणि ते तोडलंस. समजा तुला येत नाहीये, तर मी काय म्हणणार, अगं विभा काही खाल्लं पाहिलेस की नाही, हे ताकद बिकत कुठे आहे तुझी, वेअर इज युअर एनर्जी, खाल्लं पाहिलेस की नाही. बरोबर. सो आपल्या ब्रेकडाऊनसाठी म्हणजे तोडायला, मग मसल तोडायला किंवा आपले पेशी पण तुटतात, त्या रिज्युविनेट होतात, परत तयार होतात वगैरे. आणि ह्याच्याकरता आपल्याला लागतं एक वर्किंग, बॉडीचं वर्किंग लागतं, म्हणजे आपल्याला वापरावी लागते बॉडी, शरीर वापरावं लागतं, ऊर्जा द्यावी लागते. ते वेगळं, ती वापरायला ऊर्जा लागते. ओके. आधी वापरावं लागतं. म्हणजे आपण काय वापरतोय इथे, बॉडीला तोडायला, म्हणजे खोकं म्हणजे बॉडी, बरोबर, तोडायला वापरतोय आपण हॅमर, म्हणजे वर्कआउट, किंवा अगदी श्वास घेण्यापासून वर्कआउट पर्यंत आपली बॉडी जी आपण वापरतोय ते झालं तो हातोडा. आणि त्याच्यासाठी काय लागते, ऊर्जा, एनर्जी, जे आहे तुझ्या अन्नातनं तुला मिळणारे, म्हणजे ग्लुकोज. आता हे झालं ब्रेकडाऊन. कॅटाबॉलिझम म्हणतात ह्याला, मेटाबॉलिझमचा एक भाग. ओके. कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन. आता आलं ॲनाबॉलिझम म्हणजे रिपेअर. एवढंच आहे, ब्रेकडाऊन, रिपेअर, ब्रेकडाऊन. म्हणजे वापरलंय ते परत. आता मी तुला म्हणलं हे जे तुकडे तुकडे केलेलं खोकं आहे ते तू आता जोड. तर तुला समजा अर्धा तास लागला खोकं तोडायला, तर तुला जोडायला अर्धा तास लागेल का? नाही, तुला खूप जास्त तास लागणार. सो 2 तास किंवा 2 दिवस लागतील, कारण त्याचे खूप छोटे छोटे तुकडे तू केलेले आहेस. आणि हातोड्याने जोडू शकशील का? नाही. तर तुला टूल्स वेगळे लागतील. म्हणजे काय, तर तुला म्हणजे आता शरीराशी परत आपण हे करूया की शरीराला जोडायला आपल्याला टूल्स जे वेगळे लागतात. तर खोक्याला जोडायला लागलं चिन्नी, काय खिळे, पट्ट्या, एक काहीतरी स्टिकिंग एजंट म्हणजे फेविकॉल वगैरे असं ॲडेझिव्ह, हे सगळं तुला लागलं आणि त्याला खूप 2 दिवस लागले आणि खूप जास्त एनर्जी तू खर्च केलीस ते खोकं जोडायला. बरोबर. ओके, म्हणजे भरपूर एनर्जी लागली. मग तू अन्न खात होतीस, नव्हती खात, तरी सुद्धा तू ते जोडत होतीस, कारण की तरी एनर्जी भरपूर लागली, फक्त अन्नावाटे नाही. तसंच शरीराला जोडण्याकरता आपल्याला वेगळे, म्हणजे वर्कआउट करून तू जोडू नाही शकत. शरीराला अजून वापरून तू पुन्हा एकदा शरीराला रिपेअर नाही करू शकत. मग तुला काय लागतं, प्रोटीन, मनःशांती, झोप, स्ट्रेचिंग, शवासन, शहाळं आणि मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. सो तुला हातोड्याने खोकं जोडता नाही येणार आहे, तुला इतर टूल्स लागणार आहेत रिपेअर करायला. ह्याला म्हणतात ॲनाबॉलिझम. ओके. कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम इज मेटाबॉलिझम. म्हणजे काय, एनर्जीचा वापर. अच्छा. तुझ्या ऊर्जेचा वापर आता चांगला असला पाहिजे, तर कॅटाबॉलिझम पण चांगलं होईल आणि ॲनाबॉलिझम पण चांगलं होईल. आता कुठली एनर्जी आता मग हे रिपेअर करायला कुठली एनर्जी वापरली, ग्लुकोज तर नाही, चरबी.
सो रिपेअर करायला आपल्या शरीराला खूप जास्त चरबी लागते, कारण की बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे BMR म्हणजे आपलं जेव्हा शरीर शांत असतं किंवा झोपलेलं असतं किंवा कमी हालचालीमध्ये जी ऊर्जा आपल्याला वापरावी लागते शरीराच्या दुरुस्तीकरणाकरता, ती शरीरातली चरबी आहे. थोडं ग्लुकोजही वापरलं जाते, डिपेंड्स, कारण की सतत शांत कामं नसतो करत ना आपण, मधूनच काहीतरी. बरोबर. हा, म्हणजे आता गाडीवर जातेस तर शांत झालं, पण बंद पडली गाडी आणि किक मारायला लागलीस तू, तर थोडंसं ग्लुकोज लागलं, बरोबर. असं होतच राहणार आहे. पण मॅक्सिमम रिपेअरमध्ये आपली चरबी वापरली जाते. कमिंग बॅक टू द कॉर्टिसॉल अँड द मेटाबॉलिझम. आता रिपेअर जेव्हा बॉडीचा आपल्याला हवा असतो, कॉर्टिसॉलमुळे सगळा खाऊन ठेवलेला आहे, चरबी वाढून ठेवलेली आहे, आणि जेव्हा आपण बॉडीला म्हणतो आता रिपेअर करायची गरज आहे, ओके, तेव्हा जर आपण झोपलो नाही, जेव्हा जर आपण प्रोटीन नीट खाल्लं नाही, माझी ना इच्छाच नाहीये काही खायची म्हणून खाल्लंच नाही, उपवासमारच केली, पाण्याकडे लक्ष दिलं नाही, ओके, शांतपणा, मनशांती नाही, आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सचा लॅक, म्हणजे पोळी भाजी, बाकी काहीच नाही आहारात, किंवा जंक, मग हे कॉर्टिसॉल मधनं तयार झालेली चरबी, कॉर्टिसॉलला मुळात ते शांत कधी करायचं, आणि मग ही जी रिपेअर घडवून आणायचा आहे तो घडणार कसा, जर तुम्ही टूल्सच वेगळी देताय. म्हणजे न झोपणे हे टूल आहे तुझ्याकडे, म्हणजे तुझ्याकडे काय टूल आहे, खोकं दुरुस्ती करायला रिबिन, ओके, किंवा आता तुला खरं तर प्रोटीन हवंय रिपेअरसाठी, पण ते खोकं जोडायला तू एक वापरतेस झाडाचं पान, तर त्याचा बरोबर, हा, किंवा एक क्राफ्ट पेपर वापरतेस, पण खरं तर तुला वापरायची गरज आहे खिळे. सो रिबिन, झाडाचं पान आणि खिळ्यानी खोकं दुरुस्त होणार नाहीये. तसंच ओके, बर्गर्स, पिझ्झे, पास्ते, दाबेल्या, आणि अजून मला तर म्हणता पण येत नाही, असं काहीही खाऊन आपला रिपेअरच होणार नाहीये. बरोबर. मग मेटाबॉलिझम वाढणार कसं? आता हे वाढणार कधी आहे, जेव्हा तू भरपूर रिपेअर घडवून आणतेस. रिपेअर कधी होईल, जेव्हा ब्रेकडाऊन होईल, म्हणजे जेव्हा व्यायाम करशील, म्हणजे जेव्हा व्यायाम होईल तेव्हा शरीराला रिपेअरची गरज भासेल, जेव्हा रिपेअरची गरज भासेल तेव्हा शरीर ते रिपेअर करायला भरपूर ऊर्जा वापरेल, मग तुझी चरबी वापरली जाईल. म्हणजेच कॉर्टिसॉल जर तुला शांत करायचं असेल तर मेटाबॉलिझम वाढवणं गरजेचं आहे. सो एक मूल वेडासारखं वागलं तर दुसऱ्या मुलाला शाण्यासारखं वागायला लावायला लागेल, किंवा तू जरा ह्याला सांग, हे करायला लागणार आहे. वा, मला आज पहिल्यांदा मेटाबॉलिझम हे जे आपण वारंवार बोलतो ते काय आहे हे आज खूपच छान सांगितलंस तू. मला एक बाई भेटल्या होत्या, त्या मला म्हणाल्या होत्या एक दिवस की माझं ना फार मोठा बेलिझम वाढलंय. म्हटलं मोठा बेलिझम होतं, ते मला जरा फार वाढलंय माझं मोठा बेलिझम. म्हटलं म्हणजे तुमचं पोट वाढलंय तुम्हाला म्हणायचंय का? मोठा बेलिझम हा शब्द नाहीये, मेटाबॉलिझम असा शब्द आहे, ते वाढलंच पाहिजे. मोठा बेलिझम नक्की नाही वाढलं पाहिजे, आणि मेटाबॉलिझम वाढलं तर मोठा बेलिझम कमी होईल. नाही, पण मला असं विचारायचं की वाढत्या वयानुसार नॅचरली मेटाबॉलिझम कमी होतो, हे खरं आहे का? हो. सो मेटाबॉलिझम पुरुषांचा जास्त असतो बायकांपेक्षा, खूप काळ जास्त असतो. म्हणजे त्यांचं जेव्हा टेस्टोस्टेरॉन कमी व्हायला लागतं तेव्हा मग त्यांचं मेटाबॉलिझम कमी होतं. मग जरा वय वाढली पुरुषांची की पोटं सुटतात, शरीर थोडीशी अशी होतात, असे ना असं लूज पडतात, असं पुरुषांचं नंतर होतं. पण जो टेस्टोस्टेरॉन त्यांचं उत्तम असतं तेव्हा त्यांचं मेटाबॉलिझम चकचकीत असतं. म्हणजे माझ्याकडे जेव्हा कपल्स येतात ना डाएट करायला, तेव्हा मी त्यांना सांगते की एकमेकांबरोबर कम्पीट करायचं नाही, त्याचं पटपट कमी होणार आहे. पुरुषांचं लगेच कमी होतं, बायकांना वेळच लागतो. पण हे थोडंसं मला नेहमी असं वाटतं की थोडं अनफेअर ट्रीटमेंट आपल्याला दिली आहे निसर्गाने, असं कधी कधी वाटतं. अर्थात नाही. का नाही वाटत सांगू का? कारण आपले सेक्स हार्मोन्स वेगळे आहेत ना, त्यांना त्या पुरुषांकडे टेस्टोस्टेरॉन आहे, आपल्याकडे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन आहे. सो आपल्याला अनफेअर वाटतं की मला ह्याच्यासारखं लवकर बारीकच होता येत नाही, पण त्याला कुठे मुलाला जन्म देता येत. मी तेच म्हणलं, मूल जन्माला घालण्याची शक्ती आणि ती संधी आपल्यालाच आहे. मला परत स्त्री असण्याकडे मी परत येते आणि आपण त्याच विषयी बोलतो आहोत. आणि त्याच्यामध्ये मला एक विषय आहे छोटासा जो मला तुला विचारायचा आहे की अनेकदा असं होतं ना की भात खाल्ल्यावर वजन वाढतं तर भात खाऊ नका,
पण मग कोणीतरी असं म्हणतं की काय आता साऊथ इंडियन बायका खातातच की राईस, सगळं तांदूळच तर असतो, उडीद असतो, तांदूळ असतो, त्यांची कुठे वजनं वाढतात. तर तिथे त्या प्रांतात त्या प्रांतात ते चालतं, पण आपल्याकडे नाही चालत. तुझं शरीर काय पचवू शकतं किंवा त्यात कशाचं ट्रान्सफॉर्मेशन चरबीत होतं, वजन वाढण्यात होतं आणि कशाचं नाही, हे बदलत राहतं असं एक ढोबळमानाने ऐकण्यात, वाचण्यात, चर्चेत येतं. तर ते खरं आहे का? असं खरं काही नाहीये. आता मी सांगते का नाहीये. आता फॉर एक्झाम्पल साऊथ इंडियन लोक ते तर किती भात खातात आणि कुठे बारीक असतात. नसतात असं काही नाहीये. जे अति खातात ते वजनदारच होतात. मग ते कुठल्याही प्रदेशात असो. म्हणजे साऊथ इंडियन जर नॉर्थ इंडियन माणसांनी खाल्लं तर मग तर नक्कीच वगैरे असंही नाहीये. ओके. सो आपण कुठल्याही प्रदेशात असू, ओके, तरी सुद्धा आपल्या गरजेपेक्षा जर आपण जास्त अन्न खाल्लं तर वजनदार होणारच. आपल्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज आपण कंझ्युम केले किंवा कार्बोहायड्रेट्स आपण कंझ्युम केला तर आपल्या शरीराच्या अवयवांवर गदा येणारच. म्हणजे आता तू म्हणलीस की रेड मीट नॉर्थ इंडियन्सनी जास्त खावं कारण की त्यांना तिथे वरती थंडी असते किंवा परदेशात जिथे खूप थंड असतं. टेरेन काय आहे ना त्याच्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे टेरेन म्हणजे मला उंच म्हणायचं सखल भाग आहे का सपाट आहे? एक्झॅक्टली. सो नॉर्थ इंडियामध्ये खूप जास्त अप्स अँड डाऊन्स आहेत. त्यामुळे खूप कष्ट शारीरिक पडतात. तसं आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातही आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. आता आपल्या इथे समजा आपण खूप शेती करणारा एक शेतकरी आहे तर तो मटण भाकरी खाऊच शकतो, रेडमीट खाऊच शकतो. ओके. सो असं खरं तर नाहीये. किंवा आता कोकणातली लोक आपल्या भात खातातच की. आणि कोकणामध्ये किती कष्ट असतात, शारीरिक कष्ट एवढी असतात, मग कुठे वजनदार होतात. वजनदार माणसं कुठेही गेली तरी ते वजनदारच होतात. तर मी तुला एक खूप इंटरेस्टिंग सांगते. 3 प्रकारची माणसं असतात. ओके. आता हे इंग्लिशच शब्द आहेत. एंडोमॉर्फ्स, मिझोमॉर्फ्स आणि एक्टोमॉर्फ्स. बरं. एंडोमॉर्फ्स म्हणजे सतत वजनदार होणारी लोक की ज्यांना खूप कष्ट सतत वजनावर करत राहावी लागतात. आणि ते कशी ओळखायची तर त्यांची लेग लेंथ छोटी असते आणि टॉर्सो जो असतो कमरेपासून खांद्यापर्यंतचा भाग जरा लांब असतो. अच्छा. हे झाले एंडोमॉर्फ्स की जे सतत वजनदारच असतात. अच्छा. ते खूप स्ट्रगल करतात, थोडे कमी होतात, मग परत काय झाले त्यांना कंटाळा आला स्ट्रगल करायचा की ते परत एकदा वाढतात. एक्टोमॉर्फ्स अशी लोक असतात की ज्यांची लेग लेंथ पाय लांब आणि कमरेपासून खांद्यापर्यंतचा भाग छोटा असतो. जे थोडं वेस्टर्न स्ट्रक्चर आहे, लॉंग लेग सगळीकडे ते असतात जगात. ओके. आणि ते जे असतात ते अंडरवेट कडे जास्त त्यांचा कल असतो. बरं. कायम लांब पायांची लोक अंडरवेट, लांब पायांचा एक व्यक्ती लांब पायांची ओव्हरवेट बघायलाच नाही मिळत. ऑलवेज अंडरवेट. ते एक्टोमॉर्फ्स असतात. आणि सर्वात लकी, ना फार जाड ना फार बारीक, हे मिझोमॉर्फ्स, जे बरोबर त्यांचा बॅलन्स असतो पाय आणि टॉर्सोचा, लेग लेंथ आणि टॉर्सोचा. ते लकी. आता त्यांनी त्यांच्या नशिबाने अत्यंत शरीराबरोबर वाईट कामं केली की बाबा व्यायाम नाही केला काही, मग अशा वेळेला कोणीच कसंही वाढू शकतं. मात्र असे 3 प्रकारची लोक असतात. ही जगभर आहेत. अच्छा. सगळीकडेच आहेत ना. त्यामुळे तुम्ही अन्न कसे खाता आहात. आता एंडोमॉर्फ्स जे आहेत की ते सतत वजनदार होतात त्यामुळे त्यांना सतत त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावं लागतं. चालायला गेले तरी त्यांना चालतंय पण आहाराकडे लक्ष द्यावं लागतं. एक्टोमॉर्फ्स त्यांना एक वेळ आहार इकडे तिकडे झाला, जरा 2 भाकऱ्या जास्त खाल्ल्या, नाही 2 भाकऱ्या नाही पण एखादी भाकरी जास्त खाल्ली तर एक वेळ चालतं. पण व्यायाम मात्र करावाच लागतो आणि तो सुद्धा कार्डिओव्हॅस्क्युलर नाही, ताकदीचा. तर त्यांचे स्नायू बळकट होतील कारण की त्यांचे स्नायू झिजायची त्यांची टेंडन्सी असते. आणि मिझोमॉर्फ्स जर ते लकी आहेत तर त्यांना हे माहिती पाहिजे की ते लकी आहेत, तर काहीच अति करू नका, सगळं मॉडरेशनमध्ये करा, तर तुम्ही जिथे आहात तिथे राहाल. त्याला प्रदेश हे खरं तर हे नाहीये. पण तुझा जो मुद्दा होता की साऊथ इंडियन लोक खूप भात खातात, तर आता आपण नॉर्थ इंडियाला कुठे गेलो आणि एका हॉटेलमध्ये राहिलो तर इडली असते बघ. तर तू साऊथ इंडियन पदार्थ नॉर्थ इंडियामध्ये खायला गेलीस तर तुला शरीराला त्रास होऊ शकतो, एस्पेशली गटला. कारण की त्या हवामानामध्ये सीशोर म्हणजे समुद्रकिनारी जे बनतं किंवा खाल्लं जातं ते हिवाळी प्रदेशात, किंवा हिवाळी नाही काय म्हणायचं त्याला, थंड प्रदेशामध्ये खाण्यात पॉइंटच नाहीये. ते तसं पचणार नाही. बरोबर. किंवा तुरीची डाळ ही तू साऊथला फार नसते बघ. आपल्याला असं वाटतं की तुरीच्या डाळीचं सांबार आहे कारण आपण हॉटेलमध्ये खातो, पण ते सांबार आपल्याकडचं हे मध्ये जे आपण अडकलेलो आहोत त्यांना काही वाटत असतं. पण
ऍक्च्युली साऊथ इंडियामध्ये खूप जास्त मूग मसुराचं सांबार करतात. अच्छा, बर. खूप जास्त. म्हणजे माझ्याकडे जे साऊथ इंडियन मंडळी येतात ना, बरं. ते किती मूग मसुराचंच खातात. म्हणजे तुरीचं हो, म्हणजे वो तो तूर हॉटेल में नाहीच. होता है असं म्हणतात मला. हो. हो, हो. आणि मग आपण जे महाराष्ट्रात राहतो त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली आपल्याकडे फार थंड आणि फार काय गरम असं वातावरण नाही. आता ऑफकोर्स प्रदेश आहेत तसे खूप गरम आणि पण ड्रॉटचे प्रदेश तेवढं आहेत नाहीये. आणि खूप काय किनारपट्टीचे पण आहेत. पण आपल्याला तो बॅलन्स बॅलन्स. साध्य करता येऊ शकतो. त्यामुळे आता मी पुण्यात राहते, सी लेवल, अबाव सी लेवल. तर मी मुंबईला गेले तर मी इडली खाईन. मी चेन्नईला गेले तर मी इडली खाईन. अच्छा, पण तू मी पुण्यात पुण्यात टाळशील. इडली खाणार नाही कारण की मला त्याचा त्रास होईल. अबाव सी लेवल इडली गरजेचीच नाहीये. आंबोलेला भात, आंबोळी ही गरजेची नाहीये. गरज नाहीये माझ्या शरीराला. अच्छा, म्हणून मी नाही खाणार. कारण की मग जर मी खाल्ली किंवा तर कुणी खाल्लं त्याचं तर रूपांतर मग कदाचित पोटात जे गुडगुड होऊ शकतं, म्हणजे फक्त माझ्या नाही अनेकांच्या होतं. अनेकांच्या होतं. काही लोक आवडतं म्हणून ते किंवा खातात आणि ते कळत पण नाही की दुर्लक्ष हे ह्याच्यामुळे होतं, असं पण होतं की लक्षातच येत नाही. लोकांना वाटतं नाही ते कालच्या मटकीमुळे वगैरे हा, असं बरं. नाहीये. ते गरजेचं नाहीये त्या प्रदेशात. त्यामुळे त्या त्या प्रदेशातलं अन्न सर्वात जास्त आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे ते तसं नक्की करावं. पण म्हणून साऊथ इंडियन लोक भात खातात तर ते वजनदार होणारच नाहीत किंवा नॉर्थ इंडियन लोक आलू पराठे खातात म्हणून ते वजनदार होणारच नाही असं अजिबात नाही. ते आपल्या शरीर यष्टीवर अवलंबून आहे. वा, मृदुल, आज खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या विषयांवर एक खूप छान इन्साईट ज्याला म्हणतात ती तुझ्याकडनं आम्हाला मिळाली. आणि ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप महत्त्वाची जाणवते ती अशी, जी आपण मगाशीही म्हणालो, की मुलीची स्त्री होताना, स्त्रीची मध्यमवयीन स्त्री होताना, मग ती उतार वयातली स्त्री होताना, स्त्रियांनी स्वतःचा विचार, स्वतःच्या शरीराविषयी, आरोग्याविषयी असलेली जागरूकता, त्यांचा आहार याविषयी स्वतः आधी आग्रही असणं हे खूप आवश्यक आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ऍक्सेप्टन्स असणं की आपलं वय वाढत जातंय. अगदी अगदी. आता त्यानुसार खायची आवश्यकता आहे. हा, म्हणजे जागरूकतेत हाही भाग आला की त्या त्या तुमच्या टप्प्यावर तुमच्या शरीरात जे बदल होत आहेत आणि तुमच्या वाढत्या वयाबरोबर जे बदल घडत आहेत त्याचा मुळात स्वीकार करणं, त्याचा खूप आनंदाने स्वीकार करणं आणि त्यानुसार जे आपल्या जगण्यात, वागण्यात, विचारात, भवतालात आणि अन्नात बदल घडवत आणणं हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण खरंच स्त्री फार वेगवेगळ्या मानसिक, शारीरिक स्थित्यंतरातनं आयुष्यभर जात असते. हे तिन्ही ओळखून जपलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मी नेहमी असं म्हणते की ही वुमन की बात असली तरी ही केवळ स्त्रियांसाठी नाही आहे, खरं तर सगळ्यांसाठीच आहे. आणि त्या स्त्रीच्या आजूबाजूच्या पुरुषांसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा पुरुषांना कळत नाही की आता ही अशी का वागते, हिचं काय चाललंय? करायचं, हो, हिचं काय अगदीच, अगदीच. करायचं. हो. तर तिच्याकडे कसं बघायचं आणि ती जर काही बदल घडवू इच्छित असेल किंवा ते करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आवश्यक तो पाठिंबा देणं, तिला सपोर्ट करणं हे घरातल्या पुरुषांचं, मुलांचं, सिनियर्सचं या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आहाराचा या सगळ्याशी किती जवळचा आणि किती महत्त्वाचा संबंध आहे हे आजच्या चर्चेमधनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मृदुलनी उलगडून सांगितलंय. त्यामुळे आपण थोडे सतर्क होऊया, थोडे सजग होऊया आणि आपल्या जगण्यात आणि आपल्या आहारात बदल घडवून आणूया. मृदुल, तुझे खूप खूप आभार. खूप छान गप्पा मारल्या आपण आणि खूप Thank नव्याने you. गोष्टी कळल्या. मी खूप वेळा तुझ्याशी बोलते कारण आपण जुन्या मैत्रिणी होत, पण अनेक अशा गोष्टी होत्या ज्या मलाही माहिती नव्हत्या आणि मलाही नव्याने कळल्या. त्यामुळे तुझे मनःपूर्वक आभार. आरपारच्या संपूर्ण टीमकडनं मी तुझे आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू.